Let's start. Who is doing the who is doing the prayers? I'll do them. Okay. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. Man. So, welcome back, Judah. We were all waiting. I was waiting for your sessions to start again, and we are glad that you are here now. And Kag Samaya to you, Shana Yeah, Tova, Chag Sameach to everybody. Yeah. everyone. Yeah. Okay, Chag all Sameach good. everybody in Shana Tova. Shana Tova. क्लास आपण परत असं मधी मधी चालू करू क्लास. कधी मध्ये मला टाइम मिळेल तर आता मला सुट्टी आहे नाही आलो इथं थोडा 2-3 दिवसासाठी तरी परत बहुतेक एंड मध्ये टाइम मिळाला तर आपण करू ऑक्टोबरच्या एंडला आणि बहुतेक होईल क्लास करता येईल मला थोडासा क्लास करता आला तर मी करेन ओके तर सगळ्या ठरवला नाही क्लास काय करायचं काय नाही मला वाटलं माणसं जास्ती असतील तर काय क्वेश्चन विचारलं वगैरे तर करू आपण पण आपण एक काही करू आता सगळेजण आपण खाकच्या सणाच्या नमाजीला जाणार होतं न्यू इयर आणि त्याच्यानंतर रोश हशना झाल्यावर मग किप्पूर येईल आणि वेगवेगळ्या आपल्या वेगवेगळ्या सणाचे प्रेयर्स आहेत ना त्याच्यासाठी जाणार आहे तर एक असा आपला जरासा अवेअरनेस आणि हे जरासा हायर लेवलला नेण्यासाठी आजचा आपण क्लास घेऊ त्याच्यामध्ये आपण आहे ना डिफरंट नेम ऑफ गॉड्स वर बोलू देवाचं वेगवेगळं नाव आहेत ना तोरामध्ये आणि नमाजीमध्ये आपण वेगवेगळं नाव घेतो ना देवाचं तर त्याच्याबद्दल बोलू जसा कुठं आपण एलोहिम बोलतो कुठं अदोनाय बोलतो कुठं फोर लेटर नेम लिहिलेला असतं ना युथ हे आणि वाव हे असा जो देवाचं नाव आहे ना तो लिहिलेला असतं तर तिथं आपण कुठं अदोनाय बोलतो कुठं एलोहिम बोलतो कुठं एलोहिम आहे कुठं एल शब्दाय हाय कुठं अदोनाय सेबा होत आहे असं वेगवेगळं नाव आहे देवाचं तर आपल्याला एक म्हणजे असं वेगवेगळं नाव कशाला युज केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण बोलू आणि नमाजीमध्ये न्यू इयरची नमाज आहे त्याच्यामध्ये आपण देवाला मेलेक बोलतो अदोनाय मेलेक अदोनाय मालक जो आहे ना तो न्यू इयर पासून चालू होतो आणि न्यू इयरची जी नमाज आहे ना ती देवाला आपण किंग म्हणून अशी नमाज करतो देवाची जी नमाज आहे ना आपण त्याचा देवाचा कॉरोनेशन केला देवाला किंग बनवला असा ह्याच्याने करतो न्यू इयरला देवाची नमाज आपण कसं करतो किंग म्हणून करतो आणि किप्पूरच्या दिवशी आपण आबिनू मलकेनू करतो म्हणजे माय फादर माय किंग असे करतो म्हणजे तो न्यू इयरला किंग असतं आणि किप्पूर पर्यंत आपला फादर होतो ह्याच्याबद्दल आपण जरासं बोलू म्हणजे माणसांना पण तसा नमाज करताना पण तसा कसली नमाज कशाबद्दल आहे काय आहे त्याच्याबद्दल पण जरासा नॉलेज होईल आणि अंडरस्टँडिंग म्हणजे नमाज होताना अंडरस्टँडिंग करता येईल तुम्हाला की कसली नमाज का होते ओके त्याच्या आधी कोणाला काही क्वेश्चन आहे एनिबडी क्वेश्चन आपली थोडीशी माणसं आहेत पण काय क्वेश्चन असेल तर सांगा म्हणजे आपण चालू करायच्या पहिले तुमचा काय असा मनामध्ये क्वेश्चन सत्वत असेल तर तो सांगा तर मग आपल्या टॉपिक बद्दल क्वेश्चन विचारा मग नंतर एनी क्वेश्चन ओके चला मग आपण जाऊ पुढे ओके सगळ्यात आधीची गोष्ट सगळ्यात आधी सांगायची गोष्ट काय आहे की आपण आहे ना नाव कोणाला ठेवतो म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गोष्टीला आहे ना सगळ्या गोष्टीला नाव असतं ना टेबल खुर्ची नाव आहे ना टेबल आहे खुर्ची आहे ओके म्हणजे जे नॉन लिव्हिंग गोष्टी आहेत त्याला आपण टेबल खुर्ची असा हे करतो आणि मग स्पेसिफिक जी गोष्ट असेल तर आपण काय बोलतो अरे ही राजाची खुर्ची आहे ना खुर्ची बोललो पण मग ही कोणाची स्पेसिफिक खुर्ची तर राजाची खुर्ची वकिलाची खुर्ची जजची खुर्ची असं बोलतो म्हणजे स्पेसिफाय करायसाठी तो आपण त्याला कोणाचं तरी हे देतो तसा लिव्हिंग एंटिटीज मध्ये आहे ना लिव्हिंग एंटिटीज मध्ये आपण जे नावं ठेवतो ना ते कशासाठी नावं ठेवतो आणि देव जर एकच आहे ना एकच आहे देव तर देवाला वेगवेगळी नावं कशाला आपल्याला पाहिजेत है ना अधुना एखाद उष्मा एखाद ते गॉड इज वन अँड हिज नेम इज वन असं आपण बोलतो मग हिज नेम इज वन मग आपण वेगवेगळी नावं का देतो तर नाम क्या है असं आपण बघू व्हॉट इज नेम ओके तर नेम आहे ना आपण जो इंग्लिशचा जर हे घेतला ना नेम आपण
दोन हे करतो, नाऊन आणि प्रोनाऊन असं करतो. व्हॉट इज नाऊन? नाऊन इज स्पेसिफिक नेम, है ना? म्हणजे आता शरोना आंटीचा शरोना हा नाव आहे, तो हा काय स्पेसिफिक नेम आहे ना, तो शरोना म्हणजे हा काय नाऊन झाला. आणि मग वुमन बोललो, लेडी बोललो, तर हा काय त्याला प्रोनाऊन झाला असा आपण विचार करतो, बरोबर? पण ओरिजिनल जे अंडरस्टँडिंग आहे ना, नावाचा जो ओरिजिनल अंडरस्टँडिंग आहे ना, नाऊन आणि प्रोनाऊन असा नाही. ओरिजिनल नावाचा अंडरस्टँडिंग काय, तो प्रोनाऊन म्हणूनच आहे. प्रोनाऊन म्हणजे काय, की एक स्पेसिफिक गोष्ट नाव असतं ना, तो एक स्पेसिफिक गोष्ट काहीतरी त्याच्याबद्दल आपल्याला नॉलेज करून देत असतं. म्हणून आपण प्रत्येक गोष्टीला नाव ठेवतो. मग कुत्र्याला आपण कुत्रा का बोलतो? कारण त्याच्यापासून आपल्याला एक स्पेसिफिक एक्सपिरियन्स येतं, म्हणून त्याला आपण कुत्रा बोलतो. डॉग, केलेब है ना? हिब्रूमध्ये केलेब बोलतात आणि केलेब म्हणजे नियर द हार्ट. कुत्रा असतो ना आपला माणसाच्या नियर द हार्ट असतं. म्हणून त्याचं हिब्रू नाव तसं आहे. तर त्याचा प्रत्येक नावाचं काय असतं, प्रत्येक नावाचं काहीतरी आहे ना ॲडजेक्टिव्ह असतात. प्रत्येक नावाचं काहीतरी क्वालिटीज असतात आणि ती क्वालिटीज तो नाव पर्सॉनिफाय करतं आपल्याला, आपल्याला सांगत असते आणि आपण त्याच्याने त्या नावाचा एक्सपिरियन्स घेतो. म्हणून आपण त्या गोष्टीला नाव देतो. आहे ना? म्हणून आपण काय स्पेसिफाय करतो, कुत्रा, मांजर, वाघ, सिंह असं सगळं प्रत्येकाला स्पेसिफाय केलं असतं. तर एखादा कुत्रा असेल तो कुत्र्यासारखा किती 100 कुत्रे घेतलं, सगळं कुत्रं कुत्र्यासारखंच वागतील. आहे ना? एखादा कुत्रा वाघासारखा नाही वागत आणि एखादा वाघ असेल तो कुत्र्यासारखा नाही वागत. कारण तो स्पेसिफिक कॅरेक्टर आपल्याला सांगतो त्या ॲनिमलचं आहे तसं. तसा माणसाचा पण ह्युमन बीइंग किंवा आदाम बोललो ना आपण, आदाम, मॅन, एनोश असं बोललो ना, वुमन, तर त्याचा जो एक डेफिनिशन आहे ना, त्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे, की एखाद्या माणसाला आपण एखाद्या व्यक्तीला आपण माणूस का बोलतो? कारण तो स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक आहे त्याचा आणि तसा तो वागतो, तसा हे आहे, तसा आहे. पण एखादा माणूस जर गाढवासारखा वागला, तर आपण त्याला बोलतो ना, "काय गाढवासारखा वागतोस." ओके? तर तुम्हाला लक्षात ठेवायला, अंडरस्टँड करायला पाहिजे फक्त हां, हे अंडरस्टँडिंग लेव्हलवर आहे. काय अंडरस्टँडिंग केलं पाहिजे, की नाव जो असतं ना, तो काय असतं, तो नाव आपल्याला त्या जी स्पेसिफिक ती व्यक्ती किंवा स्पेसिफिक गोष्ट, स्पेसिफिक काय पण आहे ना, त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी आपल्या इंटरॅक्शन आणि रिलेशन कसं आहेत ना, त्याच्याबद्दल सांगत असतं. आपण आपल्या डॅडीला डॅडी किंवा आबा किंवा पप्पा किंवा अजून काय-काय ना आपण बोलतो वेगवेगळं आहे. ते का बोलतो? कारण आपल्या डॅडीचं नाव डॅडी नाही आहे. आपल्या डॅडीचं नाव पप्पा, डॅडी आणि हे सगळं नाही आहे ना, पण आपल्या डॅडीचं नाव काहीतरी दुसरं नाव होतं. पण आपण त्याला का बोलतो डॅडी? कारण तो रिलेशन आहे. काय रिलेशन आहे? एक फादरली जो रिलेशन आहे ना, त्या रिलेशनचं नाव डॅडी आहे. डॅडीला आपण मम्मी नाही बोलत का? तर मम्मीचं रिलेशन काय वेगळं आहे. मम्मीचं रिलेशन वेगळं असतं. तर मम्मी किंवा किंवा आई आपण जेव्हा बोलतो तेव्हा तो रिलेशन वेगळा असतो. म्हणून त्या रिलेशनसाठी वेगळं नाव काय आहे? मम्मी नाव. है ना? भावाला भाव, ब्रदर, सिस्टर आपण असं वेगवेगळं हे बोलतो ना. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या नाव असतं, तो नाव काय आपल्याला एक्सप्लेन करायचं त्या स्पेसिफिक व्यक्ती काय पण वस्तू, व्यक्ती काय पण आहे ना, त्याच्याबद्दल त्याचं पर्सनॅलिटी, त्याचं कॅरेक्टरिस्टिक आणि त्याच्याबद्दल त्याच्या संगती आपलं रिलेशन कसं आहे ना, ते आपल्याला सांगत असतं. ओके. जसं माझं नाव आता जुडा आहे. माझी मुलं मला डॅडी बोलतात. है ना? माझ्या बहिणीची मुलं आहेत मला मामा बोलतात. भावाची मुलं आहेत ती लोकं मला अंकल बोलतात. माझं फ्रेंड लोक मला दोस्त बोलतात. कोण आहे मला अजून काहीतरी बोलतं. माझी भावंडं मला दादा बोलतात. पण माझं नाव जुडा आहे, की माझं नाव डॅडी आहे, हे आहे. तर हे सगळं जे सगळं टोटल जे हे आहे ना, टोटल जो अख्खा वेगवेगळे जी माझी नावं आहेत ना, ती माझी नावं काय आहेत? माझी नावं माझं रिलेशन्स आहेत. त्या त्या व्यक्तीबरोबर किंवा त्या गोष्टींबरोबर तो रिलेशन्स आहे. तर रिलेशन जी आहेत ना, ती नावं सांगत असतात. पण माझं नाव आता जसं आपण बोललो ना, एक नाऊन असतं आणि मग प्रोनाउन आहेत ना. तर माझं नाऊन काय आहे आता? माझं नाऊन जुडा आहे. पण जुडा हा स्पेसिफिकली इंग्लिशमध्ये जरी नाऊन असला ना, तरी जुडा हा काय आहे? एक क्वालिटी आहे, ज्याच्याने माझा ह्या जगामध्ये माझं काय रिलेशन आहे ना, म्हणजे आपण जेव्हा कुठल्या व्यक्तीला नाव देतो ना, तर तो नाव काय असतं? त्या त्या व्यक्तीचा जो ह्या जगामध्ये तो काय काम करायला आलाय, कसा राहणार आहे, काय आहे, त्याचं कसं रिलेशन्स आहे देवाबरोबर आणि ह्या जगाबरोबर तो काय काम करून काय रिलेशन हे करणार आहे, तो स्पेसिफाय करत असतो तो. ओके, म्हणून आपल्याला तो नाव जो असतो ना, तो डॅडी मम्मी नाव देतात, तो काय बोलतो, तो प्रॉफेसी सारखा आहे. तो देवाने प्रोफेसाइज केलेलं असतं. आता प्रॉफेसी आणि ड्रीम्समध्ये काय फरक आहे ते मी सांगतो तुम्हाला थोडक्यात समजायसाठी. प्रॉफेसी म्हणजे काय देवाने जेव्हा कोणाला प्रॉफेसी दिली ना, कुठल्या पण प्रॉफेटला प्रॉफेसी दिली ना, प्रॉफेसी काय आहे?
प्रॉफेसी म्हणजे काय होणार आहे, काय नाही, कसा आहे, तो पाथवे कसा आहे, काय काय होणार आहे, पुढे काय काय होणार आहे, त्याला काय बोलतात? प्रॉफेसी बोलतात. प्रॉफेसी समजला? प्रॉफेसी म्हणजे काय? विजन आहे तो. काय करायचं आहे, काय नाही, असं काय फ्युचर काय होणार आहे, मागं हे झालं म्हणून ते होणार आहे, असं आहे. तो प्रॉफेसीच आहे. आणि ड्रीम काय आहे? ड्रीम म्हणजे जसं स्वप्न, ड्रीमचा अर्थ स्वप्न आहे ना, ड्रीम काय? ड्रीम म्हणजे आहे ना, की आपल्याला कुठं न्यायचं आहे. आपल्या त्या प्रॉफेसीमध्ये आपण कुठं फिट होतो आणि आपल्याला न्यायचं आहे, तो ड्रीम आहे. म्हणून आहे ना, योसेफ आहे ना, हा ड्रीम बघतोय. योसेफला प्रॉफेसी नाही होत कधी. आपल्या शास्त्रामध्ये ना, योसेफ काय ड्रीमर आहे. योसेफला ड्रीम होतात. योसेफच्या स्टोरीमध्ये योसेफला ड्रीम होतात. फारोला ड्रीम होतात. त्या बटलरला आणि त्या वाईनवाल्याला ड्रीम, सगळ्यांना ड्रीम आहे. है ना? पण याकूब म्हणजे अब्राहम, इसाक, याकूब ह्या लोकांना ड्रीम नाही. त्या लोकांना काय? त्या लोकांना प्रॉफेसी होते. प्रॉफेसी आहे त्यांना. ड्रीम नाही. त्या लोकांना कुठल्या ह्याच्यामध्ये ड्रीम आहे. याकूबला पण ड्रीम होते. तो झोपतोय ना तेव्हा आणि शिडी दिसते त्याला ड्रीम होते. पण प्रॉफेसी आणि ड्रीम मध्ये हा फरक आहे, की प्रॉफेसी कशासाठी असतं? प्रॉफेसी विजन असतं एक काहीतरी आणि त्या विजननी मेसेज असतं, की काय विजन आहे, कुठल्या विजननी जायचं काय. आणि ड्रीम काय? ड्रीम म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? स्पेसिफिक आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला काय होणार आहे? आपल्यासाठी काय आहे? कुठला वे घ्यायचा आहे? त्याच्यासाठी तो मेसेज असतो. पण तो प्रॉफेसीचा मेसेज नसतो. तो आपण हे करायचं असतं. त्याला जो ड्रीमर आहे ना, तो ड्रीमर त्याची ड्रीम फुलफिल करत असतो. ओके, एवढा समजला? तर आपलं नाव जो आहे ना, हा ड्रीम नाही आहे. आपलं नाव काय आहे? प्रॉफेसी आहे. म्हणजे आपला जो ओरिजिनल नाव असतं ना, तो प्रॉफेसी आहे आपला. प्रॉफेसी आहे ती. प्रॉफेसी सारखं आहे. आणि आपल्याला जे पुढचं बाकीचं जे नाव दिलेलं आहे ना, ते काय स्पेसिफिक आपण जे रिलेशन जे होतात ना आपलं, त्या रिलेशनच्या हिशोबाने होतात. नवरा-बायको एक दुसऱ्याला डार्लिंग बोलतात, जानू बोलतात, काहीतरी बोलतात ना, तो रिलेशनच्या मुळे पडलेलं नाव आहे. ओके, तसाच देवाचा जो ओरिजिनल नाव आहे ना, देवाचं नाव आहे ना, कोणालाच नाही माहिती देवाचं नाव. बिकॉज ही इज वन, ही इज द ओन्ली वन. ही डझंट नीड अ नेम. एकच गोष्ट असेल ना जगामध्ये, तर त्याला नाव नाही लागत आहे. त्याला आपण नाव कशाला दिलं? डिफरन्शिएट करायसाठी दिलेलं आहे ना. तर तो एकच आहे देव. म्हणून आपण ह्या जगामध्ये, ह्या जगाच्या रिलेशनमध्ये क्रिएशन आणि क्रिएशनच्या एंड पर्यंत आणि क्रिएशनच्या पुढपर्यंत आहे ना, काय होणार आहे ना, त्याच्यासाठी आपण जो तोरा देवाचं नाव यूज करते ना, तो काय नाव यूज करते? योद हे आणि वाव हे असं हा नाव यूज करते. आणि तो नाव काय आहे? तो नाव असं नाव आहे, की आपण प्रोनाउन्स नाही करू शकत. पण त्या नावामध्ये जे योध आहे, योध आहे, हे आहे आणि वाव आहे आणि हे आहे ना, हे सगळं वर्ड्स आहे ना, एक दुसऱ्याबरोबर कंबाईन केलं ना, तर कॉम्बिनेशननी काय होतं? पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर असा होतो त्याचा. म्हणजे ही इज, ही वॉज, ही विल बी असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे त्या नावाचा अर्थ जो आहे, काय नावाचा अर्थ होतो? की ही इज, ही वॉज आणि ही विल बी. म्हणजे तो नावाचा कॉम्बिनेशननी समजायचं की स्टार्ट पासून जो क्रिएशन ज्यांनी स्टार्ट केली ना आणि जो क्रिएशन बरोबर डील करतोय, तो तेव्हा पण होता, आता पण आहे आणि पुढे पण राहणार आहे तो. तर तो हा कंटिन्युएशनची जी देवाची पॉवर आहे ना, त्या देवाच्या पॉवरचं नाव, तो पॉवरचं नाव आहे. आणि त्या पॉवरच्या नावामध्ये काय आहे? त्या पॉवरच्या नावामध्ये मर्सीची क्वालिटी आहे. कारण त्याला तो कंटिन्यू करते सगळ्या गोष्टी, है ना? तर म्हणून मर्सीची टाईम आणि स्पेसमध्ये तो नाव कंटिन्यू होते. म्हणून तो नाव आहे. आता आपण क्रिएशनची स्टोरी घेतली ना, म्हणजे पहिला जो जेनेसिसचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये स्टोरी घेतली आणि त्याच्यामध्ये देवाचं नाव एलोहिम म्हणून यूज केलेलं आहे. तर एलोहिम जो हा नाव आहे ना, एलोहिम नाव हा क्रिएटरचा नाव आहे. देव जेव्हा क्रिएशन करते ना, कुठली पण गोष्ट क्रिएट करते ना, तर देवाचं नाव काय आहे तिथं? एलोहिम आहे. तर एलोहिम नाव जेव्हा यूज होतं ना, तर त्याचा अर्थ काय? की ही इज लाइक अ क्रिएटर. ओके. आणि क्रिएटर म्हणजे काय असतं? क्रिएटर म्हणजे ही इज इन्व्हॉल्व्ड. तो इन्व्हॉल्व्ड असतो. तुम्ही कुठली पण गोष्ट क्रिएट करता ना, तर तुम्हाला इन्व्हॉल्व व्हायला लागतं त्याच्यामध्ये. तुम्हाला जर आता न्यू इयरसाठी हलवा बनवायचा आहे ना, तर तुम्हाला इन्व्हॉल्व व्हायला लागतं. तुम्ही जर सोडून गेला तर तो करपल, रसल खाली, है ना? मग त्याला तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट असतं तुमचं आणि मग तुम्हाला तुमच्या हिशोबाने ते सगळं करायला लागतं. किती टाकायचा, किती नाही करायचा, काय करायचा, किती हलवत बसायचा, कधी उतरवायचा, कधी काय करायचं. तर सगळे जे डिसिजन्स असतात ना, ते डिसिजन्स कोण घेतं? जो क्रिएटर असतो ना, तो डिसिजन घेतो आणि तो डिसिजन घेताना त्याला दुसऱ्यांनी सांगितलं ना, तरी तो ऐकत नाही. का नाही ऐकत? कारण त्याला माहिती आहे तो काय करते ते. तर एलोहिम जो आहे ना, हा नाव कसं आहे? क्रिएटरचं नाव आहे आणि तो डिसिजन घेणारा नाव आहे. आणि त्या नावामध्ये काय हे आहे? तो एखाद्या वकीलसारखा, जजसारखा, पोलिससारखा, एखाद्या
डिक्टेटर सारखा एखाद्या म्हणजे सगळ्या गोष्टींवर कंट्रोल ठेवणार आहे ना, तसं त्या ह्याचं नाव एलोहिम. म्हणून पहिला जो चॅप्टर आहे ना, त्या पहिल्या चॅप्टर मध्ये काय नाव यूज केलेलं आहे देवाचं? एलोहिम नाव नाव यूज केलेलं आहे. पण कुठं-कुठं आपण आहे ना अदोनाय एलोहिम बोलतो. म्हणजे युध के वाव के जेव्हा नाव येतं ना, तर त्याला आपण प्रोनाउन्स काय करतो? अदोनाय करतो. तर अदोनाय ह्या वर्डचा प्रोनाउन्सिएशन अदोनाय जो होतो ना, अदोनाय म्हणजे माय लॉर्ड. तर माय लॉर्ड म्हणजे काय? तर माय लॉर्डचा जो रिलेशन कसा असेल तुम्ही विचार करा, की माय लॉर्डचं रिलेशन काय असेल? म्हणजे जर माझा कोण लॉर्ड आहे ना, माझा कोणतरी मास्टर आहे. तर मास्टर आणि स्लेव्हचा किंवा आपला जो ओनर आहे ना, त्या ओनरचा आणि ह्याचा जो रिलेशन आहे ना, त्या रिलेशनमध्ये असतं. का? कारण आता माझा मास्टर आहे तोच मला खायला देणार आहे. माझा मास्टर आहे तोच मला बघणार आहे, तोच मला कपडे देणार आहे, तोच माझा सगळा बंदोबस्त करणार आहे. म्हणजे माझा बंदोबस्त मला सगळा प्रोव्हाईड करणारा, प्रोव्हिडन्स देणारा जे नाव आहे ना, तो अदोनाय सारखं नाव आहे तो. आणि अदोनाय नाव काय आपल्याला सांगतं? इट्स लाइक अ मदरली नेम असतो तो. मम्मी कसं आपल्याला सगळं प्रोव्हाईड करतं, तसं आपण त्याच्यावर अख्खा डिपेंडंट आहोत ना, तो नाव आहे. आणि मग कुठं-कुठं आपण अदोनाय एलोहेनू बोलतो. अदोनाय एलोहेनू, एलोहीम, अदोनाय. तर त्याच्यामध्ये काय होतं आपण मग तो आता 2 नाव कंबाईन केलं म्हणजे 2 रिलेशन्स झालं त्याच्यामध्ये. ओके. तो आपल्याला प्रोव्हाईड करतं, हे करतं, ते करतं. पण सगळ्या कशा त्याच्या रूलनी चाललेल्या आहे. मी त्याच्यामध्ये इंटरफिअर नाही करू, मी चेंज नाही करू शकत. समजलं? आता तुम्हाला समजते नावामध्ये काय आहे? जेव्हा आपण देवाचं कुठलं नाव घेतो ना, प्रत्येक नावामध्ये रिलेशन्स आहेत आपलं. आपण देवाला डॅडी कधी बोलतो? आबीनू बोलतो. फादर बोलतो देवाला. कधी बोलतो फादर? जसं आपलं फादरचं रिलेशन आहेत ना, तसं देवाचं आणि आपलं रिलेशन आहे. फादर काय करतं? तो काय पण बंदोबस्त करून आपल्या मुलांसाठी खाया-पियाचा बंदोबस्त करतं, त्यांची सिक्युरिटीचा बंदोबस्त करतं, त्यांच्या सेफ्टीचा बंदोबस्त करतं, त्यांच्या राहायचा बंदोबस्त करतं. बघतं की त्यांच्यावर काय येईल नाही. प्रोव्हाईड करतं, है ना? सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करतं. पण तो कुठं असतं त्या टायमाला? तो जवळ नसतं, घरी नसतं. घरी मम्मी असतं. डॅडी कुठे असतं? बाहेर असतं. सगळ्या गोष्टी करत असतं. तर जेव्हा आपण देवाला फादर म्हणून बोलतो ना, तर फादर म्हणून बोलतो म्हणजे काय? जरी तो लांब असला ना, तरी तो काय पण अख्ख्या जगामध्ये सगळा काय करते ना, तो सगळा कशासाठी करते? आपल्यासाठी करते. त्या रिलेशनमध्ये फादरली लव्हसाठी. एवढं समजला? क्वेशन असेल तर विचारा म्हणजे पुढे जाईल मी. कारण मी सगळी नावं नाही सांगणार आहे तुम्हाला. थोडीशीच नावं सांगणार आहे. ओके? सिनोरा एनी क्वेशन? सुषन्ना मावशी कोणाला काही क्वेशन असेल तर विचारा म्हणजे आपला टॉपिक अजून सुटता होईल. ओके. आता फादर आपण जर बघितलं ना, तर फादर आपण देवाला फादर बोलतो. आपण मदर नाही बोलत. आपण देवाला जरी देवाला आपण अदोनाय म्हणून हाक मारली ना, तरी मदरली लव्ह असेल म्हणून पण फिमेल हे नाही त्याच्यामध्ये. आपण शेखिना बोलतो. गॉडचा प्रेझेन्सला आपण मदरली बोलतो. कारण गॉडचा प्रेझेन्स कसं आपल्या संगती राहू शकतं. आपल्या संगती कोण राहतं? आपली मम्मी राहतं. जेव्हापासून तुम्ही बॉर्न झाल्यापासून ते तुम्ही इंडिपेंडंट होईपर्यंत तुमच्याबरोबर कोण असतं? तुमची मम्मी असतं. बरोबर ना? तर मदरली लव्ह कसं असतं? प्रेझेंट लव्ह असतं. आणि फादरली लव्ह कसं असतं? फादरली लव्ह आणि फादरचा सगळा कसं असतं? लांबून असतं. आणि मदरचं जवळून असतं. मग आपल्याला देवाच्या ज्या गोष्टी आहेत ना, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते कसं आहे फादरली ह्याच्यामध्ये समजत असतात. फादरली मध्ये समजत असतात. म्हणून आपण देवाला मेल हे दिलंय. देव मेल आहे, फिमेल आहे असं काही नाही. पण आपण मेलनी कशाला बोलतो? कारण आपलं रिलेशन देवाबरोबर कसं आहे? फादरली आहे. आणि देवाचा जो प्रेझेन्स आहे ना आपल्यामध्ये, आपण जेव्हा 10 माणसं येतो, नमाज करतो, हे करतो, तेव्हा आपल्यामध्ये देवाचा प्रेझेन्स असतं. त्याला आपण शेखिना बोलतो. तो मदरली लव्ह सारखा आहे, मदरली प्रेझेन्स सारखा आहे. म्हणून त्याला मदरली शेखिना जेव्हा बोललो तर मदरली असतं. पण आपल्याबरोबर जेव्हा काय होतं ना, म्हणून आपण नमाज करताना जेवण करतो, हे करतो ना, ते बारू करता अधोनाय बोलतो. है ना? अधोनाय बोलतो का? कारण तो प्रेझेन्स आहे, मदरली सारखा आहे. आपल्याला आता मिळतंय, आपल्याला देते. जशी मम्मी आपल्याला दूध पाजून मोठा केला ना, तसं देव आपल्यासाठी काय एवढा सगळा करून त्याने आपल्याला खाया-पियाचं बनवला, हे बनवला, प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी बनवली. असं हे करून तो त्या हिशोबाने आपण तो नेम यूज करतो. पण तो फेमिनिन नेम ना आहे. ओके? नेम नाही. तो काय आहे? तो रिलेशन आहे. आपला रिलेशन देवाबरोबरचं तसं रिलेशन. तसंच आहे ना श्रद्धा आहे. श्रद्धा बोलतो ना श्रद्धा आहे. शेद आहे ना, शेद ह्याचा खरं म्हणजे आहे ना हिब्रू लँग्वेजमध्ये नंतर स्लोली पुढे-पुढे जाऊन हिब्रूमध्ये आणि आरामीतमध्ये आहे ना, म्हणजे हिब्रूमध्ये नाही आरामीतमध्ये शेदचा अर्थ आहे डेमॉन आहे. डेमन किंवा इव्हल स्पिरिट.
ओके, पण ओरिजिनल हिब्रू शेदचा अर्थ काय? ओरिजिनल हिब्रू शेदचा अर्थ आहे की एंजल्स. एंजल्स आहेत ना, वेगवेगळे जे एंजल्स आहेत, एंजेलिक बिंग्स आहेत ना, वेगवेगळे जे देवाचे प्रॉब्लेम हे आहेत ना, म्हणजे चांगलं पण आहेत, वाईट पण आहेत. पण शेद ह्या लोकांचा जो ह्या लोकांवर जो कंट्रोल करतो ना, त्याला एल शद्दा बोलतात. एल शद्दा म्हणजे जेव्हा आपण एल शद्दा आपण मेजुजाला बोशी घेतो ना, त्याच्यावर एल शद्दा नाव असतं, श्रद्धा आहे किंवा एल शद्दा. तो नाव काय रिप्रेझेंट करतं की देवाचं रिलेशन कसं आहे. तो ह्या अनसीन जे फोर्सेस आहेत ना या जगामध्ये, डेमॉनिक आणि एंजेलिक आणि हे ते सगळं जे अनसीन फोर्सेस आहेत ना, जे आपल्याला म्हणजे आपण त्याच्याबरोबर एक्सपिरियन्स करतो ते. कारण आपल्याला फिअर येतं, आपल्याला हे सगळं होतं ना, तुम्हाला एक्सपिरियन्स होतात ना फिअर आणि हे, आणि इकडं बाबा वाईट वारा आहे, चांगला वारा आहे. तू हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी पण वरचा पण जो कंट्रोलर कोण आहे, त्या गोष्टीचा सगळा कंट्रोलर पण कोण आहे, तो तोच देव आहे. म्हणून त्याचं नाव तेव्हा एल शद्दा होतं. ओके. आणि अदोनाय सेबाओत. सेबाओत म्हणजे काय? सेबाओत म्हणजे ना, जे मिलिटरी असते ना, मिलिटरीचा जो कमांडर असतो ना, तर तसा मिलिटरीचा कमांडर म्हणजे अख्ख्या या जगामध्ये जे वेगवेगळ्या गोष्टी होतात ना, चांगले आणि वाईट दोन्ही. जसं अर्थक्वेक पण होतंय, वॉर पण होतंय, पण कुठं चांगला झाडं उगतायत, कुठं शेती उगते, हे उगतंय. तर ह्या जे बेलोवेंट फोर्सेस आहेत ना, त्या लोकांचा जो ओनर आहे ना, तो पण तोच देव आहे. म्हणून त्या रिलेशनला तू सांगते आपल्याला. जेव्हा आपण अदोनाय सेबाओत बोलतो ना, अदोनाय म्हणजे काय? अदोनाय म्हणजे माझ्या जवळ आहे तो. बरोबर ना? अदोनाय म्हणजे प्रेझेन्स आहे, माझ्यामध्ये प्रेझेन्स आहे. तो फेमिनिन सारखा आहे. अदोनाय म्हणजे माय लॉर्ड, माय लॉर्ड. पण त्याला काय अदोनाय सेबाओत, माय लॉर्ड तो कोण आहे? तो ह्या अख्ख्या फोर्सेसचा, जे अनसीन फोर्सेस आहेत ना, बेनोव्होलेंट आणि मेलोव्होलेंट दोन्ही फोर्सेस. त्या फोर्सेसचा जो देव आहे ना, तो देव आहे. तर तो रिलेशन करतो. म्हणजे आपण जेव्हा नमाज करतो ना, तर नमाज करताना आपण काय एक्सप्रेस करत असतो, की देवाचं आणि माझं रिलेशन, मी देवाला कुठे-कुठे एक्सपिरियन्स करतोय ना, त्या हिशोबाने हे करतो. बरोबर? जेव्हा तो एकच आहे, देव एकच आहे. बरोबर ना? तुम्ही आहे ना, एक एक्झाम्पल घ्या, की तुमचा आहे ना, तुमच्या समोर तुमचा हसबंड उभा आहे. हां, तुमचा नवरा उभा आहे तुमच्या समोर. आता ज्यांच्या जे मेल आहे, ती लोकं बायको उभी आहे असा विचार करा. ओके. हसबंड किंवा बायको उभी आहे. आता तुम्ही तुमच्या बायकोला सगळ्यांच्या समोर कधीतरी तुम्ही तुमच्या बायकोला तिच्या सगळ्यांच्या समोर तिला नावाने हाक मारता किंवा तुमच्या नवऱ्याला तुम्ही नावाने हाक मारता किंवा तुम्ही आहो बोलता, है ना? पण तुम्ही एकटा असताना काहीतरी वेगळा यूज करता ना वर्ड, काहीतरी वेगळा वर्ड करत होतो तुम्ही. डार्लिंग असतं, जानू असतं, काहीतरी असं वर्ड असतं. बरोबर? आता तुमची मुलं आहेत वगैरे, तर त्या टायमाला तुम्हाला जर नवऱ्याला हाक मारायची आहे, हे मारायची तर वेगळी हाक मारता किंवा सगळीजण सगळ्या माणसांमध्ये कधी-कधी आपण हाक मारतो ना, तर म्हणजे तुमच्या समजा मुलाचं नाव डेव्हिड आहे, तर डेव्हिडचं डॅडी, ओ डेव्हिडचे डॅडी, ओ डेव्हिडची मम्मी असा हाक मारतो. है ना? तर जशी परिस्थिती असतं, जसा सराउंडिंग असतं, जशी गरज असतं, जसा अख्खा जो एन्व्हायर्नमेंट आहे ना, त्या एन्व्हायर्नमेंटच्या हिशोबाने आपण हाक मारत असतो. तसा प्रत्येक सणाच्या टायमाला वेगवेगळ्या गोष्टी होतात. म्हणून वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रत्येक सणाच्या टायमाला आपण वेगवेगळी हाक मारतो तेव्हा. त्याच्यामध्ये एक नाव राहिला मला, आपण मेलेक पण बोलतो देवाला. मेलेक म्हणजे किंग, है ना? किंग म्हणून हाक मारतो. तर किंग म्हणजे काय? किंग म्हणजे जो रूल बनवतो तो, ज्याचा किंगडम आहे तो किंग असतो. हे जिथं तुम्ही राहता ना, ह्याच्यामध्ये ज्याचे रूल्स अँड रेग्युलेशन चालतात ना, तो किंग असतो. तो ठरवतो कोण जगल, कोण मरल, किती पुढं न्यायचं किंगडम, की कुठे मागं न्यायचं किंगडम, थांबवायचा की हे करायचा, कोणाला किती द्यायचा, कोणाकडनं किती टॅक्स घ्यायचा, किंग ठरवतं ना. आपण बजेटसाठी का म्हणजे आताच्या जमान्यामध्ये बजेटसाठी का बजेटमध्ये ठरतं ना, किती टॅक्स घेणार आहे, किती देणार आहे, काय देणार आहे, सगळं हे ठरवायचं काम पहिले किंगचं होतं. एकच किंग आहे, तर तो ठरवतो सगळं. जेव्हा किंगली याच्यामध्ये जेव्हा आपलं रिलेशन असतं ना गॉडचं, तो प्रोसेस कधी चालू होतं? न्यू इयरच्या दिवशी चालू. ओके, पण किंगनी आता जर हे केला, किंगनी डिसिजन घेतला, की ह्याला फाशीची सजा होऊ द्या. या माणसाला फाशीची सजा होऊ द्या करून. ह्याने खूप अमुक केलं, तमुक केला, त्याला फाशीची सजा होऊ द्या. आता किंगनी जो पास केलेला कायदा आहे ना, तो कोण परत घेऊ शकतंय? म्हणजे नाही व्हायची फाशी याचा कोण किंगच ठरवू शकते ना, दुसरा कोणच नाही ठरवू शकत. किंगच्या खाली किती पण एंजल्स असतील, किती पण मंत्री असतील, संत्री असतील, ती लोकं नाही ठरवू शकत.
पण तो किंग कोणासाठी जर किंगच्या लक्षात आलं की त्याने चुकीचा घेतलाय ना हे, तर तो किंग स्वतःहून करू शकतो ते. पण देवच किंग आहे, गॉड इज किंग, तर गॉड चुकीचा डिसिजन घेऊ शकते कधी? देव चुकीचा डिसिजन नाही घेऊ शकत ना, त्याला सगळंच माहिती आहे. मग त्याने घेतलेला डिसिजन त्याला चेंज करायचा, तर तो कोण चेंज करू शकते? एखाद्या मंत्रीनी काहीतरी हे केलं आणि देवाने सांगितलं ह्याचे मुंडी कापून टाक. ओके. आता देव तो मंत्री किती पण त्याचा गडगड हे केलं, त्याच्या पाया पडला आणि हे केलं आणि काय पण केलं आणि किती पण मी एवढा पैसा देईन, ते देईन, माझी सगळी प्रॉपर्टी घे, मला निघून जाऊन दे बोललं, तरी तो किंग हे करेल काय, त्याच्यावर दया करेल? नाही करेल किंग, कारण त्यांनी कामच असा केलाय की त्याला ती सजा झालीच पाहिजे. पण त्या मंत्रीच्या जागेवर त्याचा मुलगा असेल तर काय करेल किंग? म्हणजे तो मंत्री आहे ना, त्या मंत्रीच्या जागेवर ती सजा त्याच्या मुलाला झाली. त्यांनी सजा दिली, मुलाला फाशीची सजा द्या. आता ही सजा चेंज होऊ शकते काय? बघा, मंत्रीसाठी झाली ना, तर मंत्रीसाठी झाली तर राजा आहे ना, ती सजा नाही चेंज करू शकत. पण त्याच्या मुलाला झालेली सजा असेल ना, तर तो किंग आहे ना, काहीतरी वे काढल, ज्याच्यामध्ये ना त्याला ती सजा नाही होईल. जेव्हा आहे ना, मोशेनी आहे ना, त्या इजिप्शियनला मारला नाही, ते दोन इजिप्शियन एका इस्रायल माणसाला मारत होता, तर मोशेनी तिथं मध्ये पडला आणि मोशेनी त्या इजिप्शियनला मारला. त्याच्यानंतर दोन इस्रायल माणसं भांडत होती, तर मोशेनी जाऊन त्यांना सोडवायला गेला, तर तो बोलते काय तू त्या इजिप्शियन सारखा मला पण मारणार आहेस का? मग तोरा सांगते की ही बात समजली फारो राजाला. फारो राजाला समजली, मग फारो राजाने काय सजा दिली? माणूस मारला म्हणजे फारो राजाने त्याला सजा काय दिली? फारो राजाने त्याला त्याला मौत की सजा दिया है, मौत की सजा दिली त्याला. पण तो फारो राजाचा मुलगा आहे आता. त्याने त्याच्या बहिणीने घेतला, त्याच्या घरी वाढलेला, त्याचा मुलग्यासारखा आहे तो फारो राजा. तर फारो राजा त्याला मारू नाही शकत, म्हणून फारो राजांनी काय केलं? त्याला राज्याच्या बाहेर काढून टाकला. तर जेव्हा आहे ना एकदम प्रेमाचा जेव्हा लव्हचा आणि प्रेमाचा आणि आपुलकीचा जेव्हा संबंध असतो ना, तेव्हा काय होतं? तेव्हा आहे ना तो रूल्स बेंड व्हायला लागतात. म्हणून किप्पूरच्या दिवशी आपण देवाला काय बोलतो? आपण देवाला आहे ना आविनू बोलतो. आविनू म्हणजे आपण फादर म्हणून हाक मारतो, डॅडी म्हणून हाक मारतो देवाला. कारण आहे ना तू राजा होतास आणि नंतर ठरला राजाने तू पास केलास काय व्हायचं ते. पण किप्पूर पर्यंत आपण काय बोलतो? आविनू मलकेनू, माय फादर, माय किंग असं बोलतो आपण. आवर फादर, आवर किंग असं बोलतो. का? कारण मी जर तुझ्या किंगडम मध्ये राहणारा साधा माणूस असेल ना, तर तू माझ्यावर केलेली जी पास केलेली जी सजा आहे ना, ती सजा मला झालीच पाहिजे. पण तू माझा किंगच नाहीस, तू माझा डॅडी पण आहेस. मी तुझा बच्चा आहे, मी तुझा मुलगा आहे. म्हणून आपण माफी जेव्हा मागतो ना, की पुढची माफी आपण कशी मागतोय? आपण केलेले जे पाप आहेत ना, त्या केलेल्या पापाची सजा झालेली आहे आणि ती सजा कोणच चेंज नाही करू शकत. तर ती चेंज करण्यासाठी आपल्याला आपल्या देवाबरोबर कुठल्या रिलेशनमध्ये माफी मागायला पाहिजे? आपल्या डॅडीच्या. जेव्हा पुराण्या जमान्यामध्ये ना डॅडी येताना फट काय म्हणतात सपकून काढायचा ना. चाबूक घेऊन, नैवेद्य घेऊन सपकून काढायचं. तेव्हा मुलगा काय बोलायचा, "डॅडी, डॅडी, डॅडी" अशी हाक मारतो ना. का हाक मारतं? कारण ती हाक नाही मारली ना, तर डॅडीचा डोका एवढा फिरेल, की तो आहे ना मारून टाकेल मुलाला. मग जेव्हा मारतात ना आपण मम्मी जेव्हा मुलाला मारतं किंवा मुलीला मारतं ना, तेव्हा ती कशी हाक मारते, "मम्मी, मम्मी" करून रडायला लागतं. का? ते ह्याच्यासाठी नाही रडत, ती सायकॉलॉजी आहे. तिने मम्मी म्हणून हाक मारली ना, तर त्या मम्मीमध्ये आहे ना, तो चेंज होतो. अरे एवढ्या जोरात नाही मारायचंय मला, हळू मारायचंय का? म्हणजे ते जे पनिशमेंट आहे ना, ते पनिशमेंट चेंज होतं. म्हणून किप्पूरच्या नामाजीमध्ये आपण देवाला आबिनू मलकिनू बोलतो. माय फादर असा म्हणजे आपले जे रिलेशन्स आहेत ना, आपण किंग मधून किती एवढा क्लोज रिलेशन मध्ये जातो आपण. आणि त्याच्या पुढे आपण आहे ना अजून यदीद म्हणून एकदा म्हणजे लव्हरच्या रिलेशन मध्ये जातो. त्या राजाने जर राणीला शिक्षा दिली असती ना, तर मंत्री होता पहिले, मग मुलगा आला. पण जर राजाने राणीलाच शिक्षा दिली फाशीची, तर काय करेल राजा? राजा काय पण करेल आणि राणीला वाचवेलच वाचवेल. है ना? तो बोलेल राज्य गेला उडत. आपण दोघं जाऊ बघून. आपण दोघं निघून जाऊ. सगळं राज्य देऊन टाकेल तो. तसा किप्पूरच्या नंतरच्या ज्या टाईम आहे ना सुक्कोत आणि ह्याच्यामध्ये तेव्हा आपलं रिलेशन देवाबरोबर तेवढं जवळ व्हायला लागतं अजून.
लव्हर सारखं रिलेशन जोडायला लागतात आणि त्या रिलेशन मध्ये आपण देवाला वेगळ्या ह्याच्यानी यदीद आणि याच्यानी फ्रेंड आणि असा एवढं जास्ती याच्यानी आपण हाक मारायला लागतो देवाला. तर हा जे सणाचा पिरियड आहे ना, सणाच्या पिरियडमध्ये आपलं रिलेशन्स आहे ना बिल्ड होत जातात देवाबरोबरचं. पण रिलेशन नुसतं बिल्ड नाही होत. ते रिलेशन बिल्ड करायला पण आपल्याला तो काहीतरी कारण आहे ते रिलेशन बिल्ड करायला. का कारण आहेत? कारण न्यू इयरच्या दिवशी जजमेंटचा दिवस आहे. त्या दिवशी देव काय करतं? जजमेंट करतं. त्या दिवशी देव काय करतं? त्याचा कॉम्प्युटर उघडतं आणि त्याच्या कॉम्प्युटरमध्ये किती व्हायरस घुसलत हे बघतो तो. आहे ना? त्याच्या कॉम्प्युटर उघडतं आणि कॉम्प्युटरमध्ये व्हायरस स्कॅन करतं आणि व्हायरस स्कॅन केल्यावर सगळे जे व्हायरस आहेत ना, ते व्हायरस एक जागेमध्ये जमा करतं आणि बोलतं की आता 10 दिवसात हे सगळं व्हायरस डिलीट करायचं. अँटी व्हायरस प्रोग्राममध्ये टाकायचं. आता त्या अँटी व्हायरसमध्ये कितीतरी जे चांगली म्हणजे चुका केलेली माणसं आहेत, पण तिला का आपली आपण जे माफी मागतो ना, तर किप्पूरच्या दिवसापर्यंत आपल्याला चान्स मिळतं, की डिलीट नाही करायचा करून. आणि ते डिलीट नाही होत. पण ते आपण आहे ना देवाचा माइंड नाही चेंज करू शकत. आपण देवाचा माइंड नाही चेंज करू शकत. जे देव करतात ना ते परफेक्टच करतं. मग आपण किप्पूरच्या दिवशी, ह्याच्या दिवशी काय करतो, तर आपण आपलं रिलेशन सुधारतोय नुसतं देवाबरोबर. आपण आपल्याला सुधारायचं असतं. आपलं जे देवाबरोबरचं रिलेशन आहेत ना, ते रिलेशन असंच चेंज करायचं असतात, की आपल्याला आता समजला, की मी ही चूक केली, पण मी ही चूक केली तेव्हा मी विसरलो होतो, की तू माझा डॅडी आहेस तो. असा की पुढच्या जन्माला आपल्याला वाटलं पाहिजे. आणि त्याच्या पुढे आपल्याला असं वाटलं पाहिजे, की मी हे विसरलो, की माझ्या आत्मा तूच आहे, तूच माझा आहेस, मीच तुझा आहे करून. असा पुढे-पुढे जातं. तर हे जो अख्खा सणाचा जो पिरियड आहे ना, 22 दिवसाचा जो पिरियड आहे सणाचा, तो सणाचा पिरियड कसा आहे 22 दिवसाचा, की आपलं देवाबरोबरचं जे रिलेशन्स आहेत ना, ते रिलेशन्स अजून डीप, 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 डीप जातात. म्हणून न्यू इयरला तो किंग असतं, किप्पूरला तो फादर होतो आणि त्याच्या पुढे तो आपला लव्हर, आपला फ्रेंड आणि आपला सगळा असा होईल. ओके? तर आता क्वेशन विचारा. तुम्ही आहे ना नमाजी ते सेलियोत वगैरे ना त्याच्यामध्ये बघाल ना तर अभिनव मलकीनू आपण वापरतो. मग वेगवेगळ्या जे माफीची नमाज आहे ना आपण जे सेलियोतमध्ये वापरतो त्याच्यामध्ये आहे ना देवाचे वेगवेगळे नाव आलं. एल राहुम वे हनून राव एल म्हणजे गॉड, राहुम वे हनून म्हणजे ऑफ मर्सी है ना? मर्सी एंड पार्डन अशी सगळी नाव वापरतो आपण. पण ती नावं का वापरतो आपण? त्याचा नाव देवाचं तो नाव नाही. आपण काय वापरतोय? कारण आपण आपल्याला स्वतःला आपला सोल आहे ना त्याला आठवण करून देतोय, की आपला रिलेशन कुठला आहे देवाबरोबर. आणि जसं तुमचं रिलेशन आहेत ना, ते रिलेशन तुमच्या सोलला जर आठवलं ना, तर तुमचा सोल आहे ना तुमचा लेव्हल वाढवतो. तुमची स्पिरिच्युअल लेव्हल वाढवतो. एकदा तुमची स्पिरिच्युअल लेव्हल जर वाढली ना, तर तुम्ही ज्या ओरिजिनल लेव्हलला होतात ना, जेव्हा तुम्ही ते सीन केलात त्या लेव्हलला जेव्हा तुम्ही होतात ना, त्या लेव्हलपेक्षा जर तुम्ही वर गेलात ना, तर तुम्ही तो माणूस नाही राहत जो ज्याने ती सीन केली आहे. तर त्या सीनमधून तो पार्डन होऊ शकतो. पण आपल्याला आपलं रिलेशन चेंज करायला लागतात. म्हणून रिपेंटन्सला आपण तेशुवा म्हणजे रिटर्निंग बोलतो. रिटर्निंग म्हणजे आपण कुठं रिटर्न करतोय? आपण देवाकडे नाही रिटर्न करत आहे. आपण कुठं रिटर्न करतोय? आपल्या लेव्हलपर्यंत आपल्या ज्या लेव्हलमधून आपण खाली पडलो होतो ना, त्या लेव्हलला आपण परत वर येतोय. कारण आपल्याला देवाने एका लेव्हलला इथं पैदा केलेलं आहे आणि त्या लेव्हलमध्ये राहूनच आपल्याला ह्या जगामध्ये काम करायचं. तर आपण त्या लेव्हलपेक्षा खाली पडलो आणि सगळं काम करायला लागलो ना, तर आपण सिन करायला लागतो या जगामध्ये, चुका करायला लागतो. रिपेंटन्स म्हणजे आपण परत रिटर्न जातो त्या जागेवर आणि त्या जागेवर रिटर्न गेल्यावर आपल्याला समजतं, की देवच माझा किंग आहे. देवच माझा डॅडी आहे. देवच माझी मम्मी आहे. देवच माझं सगळं आहे. आणि लक्षात ठेवा सगळ्या रिलेशन देवाची नावं आहेत ना, ते रिलेशन आपल्याला सांगतात. दुसरा कायच नाही सांगत आहे. प्रत्येक नाव. देवाचं नाव एत म्हणून जे नाव आहे ना देवाचा एक आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये ना एत हशामाईम, एत हारिस एत पण राबी आकी लोकं सगळं बोलतात. एत पण नाव आहे. तो कसं नाव आहे? म्हणजे तो शेखीनाचं नाव आहे. शेखीनाचं नाव आहे. कारण एत म्हणजे काय? ए टू झेड. ए टू झेड सारखं आहे. म्हणजे एव्हरीथिंग. एव्हरीथिंग काय आहे? देवाने बनवलंय ना सगळं. तर एव्हरीथिंग काय आहे? एव्हरीथिंग देवाचा इकडचा प्रेझेन्स आहे. तर ह्या हिशोबाने आहे ना, प्रेयर्स होताना आहे ना, तुम्ही आहे ना, प्रेयर्स ऐकून आपल्यावर जे फरक पडतं ना, त्या फरक पडणार म्हणजे आपला जो इंटरनल इमोशनल आणि इंटेलेक्चुअल चेंजेस होतात ना, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा,
की नुसतं ते चेंजेस नाही व्हायला पाहिजे, तर आपल्या रिलेशन्स मध्ये पण चेंजेस व्हायला पाहिजे. कारण न्यू इयर चालू होईपर्यंत ना आपल्याला 30 दिवस आहे ना आपण आपलं दुसऱ्यांबरोबरच रिलेशन्स हे केलेले आहेत. है ना? रोजा केलं, हे केलं, ते केलं, तर आपल्याला माफी मागून हे करून घ्यायचं आणि मग न्यू इयर पासून किपूर पर्यंत ना आपल्याला दुसऱ्यांपासून पण माफी मागायची आणि देवाकडनं पण माफी मागायची. आपल्याला नुसतं एक्सटर्नल रिलेशन नाही चांगलं करायचं. आपल्याला इंटरनल रिलेशन म्हणजे आपल्या देवाबरोबरचे जे रिलेशन आहे ते पण चांगलं करायचं. त्याच्यासाठी ती नावं आहेत सगळी वेगवेगळी. ओके, समजते? हां? आणि जिथं-जिथं नू येतं ना, एलोहेनू, नू, नू म्हणजे सिंगलमध्ये नाही. आपण माझा देव नाही बोलत आपण, आपला देव बोलतो. एलोहेनू म्हणजे काय? आमच्या देवा. आबीनू, मलकेनू म्हणजे आवर फादर, आवर गॉड असं असतं. म्हणजे आपण एकटा उभं राहून नाही करत. आपण ॲज अ ग्रुप, कारण तुम्ही जर एकटा उभं राहिलो ना, तर तुमची सीन दिसेल. है ना? पण तुम्ही 100 सीनर 100 सीनर बरोबर उभं राहाल ना, तर तुमची कंपॅरिझनमध्ये तुमची सीन कमी असू शकते. है ना? मग त्या हिशोबाने आपण पार्डन मागतोय. पार्डन करताना आपण त्या हिशोबाने आपण ॲज अ सिंगल नाही करायचं. कारण सिंगल जरी आपण एखाद्या माणसाबरोबर भांडलो, एखाद्या माणसाबरोबर हे केलं, तर आपण सिंगल केलं, तर आपण जाऊन त्या समोरच्या माणसाबरोबर सिंगल ह्याच्यामध्ये आपण हे करू शकतो, माफी मागू शकतो. कारण तो आपला इक्वल आहे. पण इथं देव आहे. तो सगळ्यात आधी किंग आहे. सगळ्यात आधी त्याच्याच मर्जीच्या समोर दुसरा कायच नाही चालणार आहे. मग त्याच्या एक समोर तुम्ही जाऊन माफी एकट्याने नाही मागू शकत. म्हणून आपण कलेक्टिव्हली माफी मागतो. म्हणून कलेक्टिव्हली माफी मागायची असते. कलेक्टिव्हली, आणि म्हणून आपल्या सगळ्या नमाजी आहे ना कलेक्टिव्हली आहेत. कलेक्टिव्ह ह्याच्यामध्ये नमाजी आहेत सगळ्या आपल्या. आणि त्या कलेक्टिव्ह नमाजीमध्ये काय होतं, की तो पार्डन जेव्हा होतो ना, तो सगळ्यांना पार्डन सगळ्यांना होतो तो. कारण त्याच्यामध्ये एखादा माणूस असेल त्याने केलेली सीन हे नाही, तर मग तो देव असा नाही बोलू शकत ना, की "हां, ठीक आहे. त्याला मी माफ केला." है ना? तर सगळी बोलतील ना, "पण मग आम्ही पण तुझी मुलं आहोत. आम्हाला काय माफ करत, त्याला काय करत? तो तुझा लाडका आहे." म्हणून तुम्हाला सगळ्यांना माफ केला असं असतं. तर आपला जो सिस्टम आहे ना, त्या सिस्टममध्ये आपण आहे ना रिलेशनशिपवर हे करतो. म्हणजे असा विचार नाही करायचा, की मी देवाचं मन चेंज करतो, हे करतोय. मन-बिन नाही चेंज करत. आपण आपलं रिलेशन जे आहेत ना, त्या रिलेशनचा आपण यूज करतोय प्रेयरसाठी. प्रेयर जे आहे ना, हार्ट पासून आलं पाहिजे. हार्ट कशासाठी आहे? रिलेशनसाठी आहे. है ना? हार्ट. प्रेयरला काय बोलतात? सर्व्हिस ऑफ द हार्ट. है ना? आपण मिtzवा करतो ना, ती सर्व्हिस ऑफ द बॉडी आहे. बॉडीने मिtzवा करतो. प्रेयर कशाचा आहे? मिtzवा प्रेयरचा कसा आहे? सर्व्हिस ऑफ द हार्ट. तर हार्टने काय सर्व्हिस करू शकतो आपण? तर रिलेशनचं सर्व्हिस जे असतात ना, ते हार्टने होतं. रिलेशन चांगलं करायचं. ओके. तर रिलेशन आपल्याला देवाबरोबर चांगलं करायसाठी नुसतं बोलून नाही होणार आहे. इंटरनली काहीतरी चेंज झाला पाहिजे आपल्याला. आणि म्हणून नमाजीमध्ये जे नावं आहेत ना, त्या नावाचा थोडासा तरी तुम्हाला मीनिंग समजला, हे समजलं ना, तर तुम्हाला समजतंय की मी कुठं जातोय. माझा काय आहे? कुठलाही आहे. कारण देव तुमचा डॅडी आहे, असं आपण का बोलतो? कारण जसा एखादा माणूस या जगामध्ये पैदा होतो ना, तर त्याच्या डॅडीचा काय पार्ट असतो त्याच्यामध्ये? एखादी व्यक्ती ह्या जगामध्ये पैदा झाली, तर त्याच्या डॅडीचा एक एक अर्धा सेल, है ना? हां. अख्खी जी त्याचा बिलियन्स ऑफ सेल्स आहेत ना त्याच्या बॉडीमध्ये, त्याच्यामधला एक अर्धा सेल त्याच्या डॅडीचं असतं आणि अर्धा सेल त्याच्या मम्मीचं असतं. पण अख्खा मटेरियल कोण प्रोव्हाईड करतं? त्याला बिल्ड करायला? अख्खा जो बच्चा बिल्ड करायसाठी 9 महिने आहे ना मम्मी हे करतो. है ना? तर अख्खा जो मटेरियल असतो तो मम्मीचा मटेरियल असतो. कारण मम्मीने खाल्ला तर तेव्हा बच्चाला मिळाला आणि मग बच्चा त्या सेलनी बनवला ना. तर मम्मीचा अख्खा मटेरियल असतं. म्हणून फादरली का आहे आपल्यामध्ये जो देवाचं आणि आपलं रिलेशन, फादरली रिलेशन का आपण बोलतो? ही का बोलतो? त्याला मेल का बोलतो? कारण आपल्यामधला जो सोल आहे ना, आपल्यामधला जो सोल आहे ना, तो सोल एवढा छोटासा सोलचा पार्ट आहे ना, ज्याच्यामुळे अख्खी जी बॉडी चाललेली आहे, तो कोणाचा पार्ट आहे? तो देवाचा पार्ट आहे. म्हणून आपण फादरली बोलतो आणि अख्खा जो मटेरियल बनलेला आहे, अगदी बाकी जी बॉडी बनलेली आहे, ती सगळी कसली या क्रिएशनच्या वर्ल्डपासून बनलेली आहे. क्रिएशन मधल्या ह्याच्यासाठी बनलेली आहे. म्हणून क्रिएशनला फेमिनिन ॲस्पेक्ट आहेत आणि गॉडला काय मेल ॲस्पेक्ट आहेत. का? कारण त्याच्यामध्ये जसं डॅडीनी जर तो अर्धा सेल नाही दिला ना, तर बच्चा होऊ शकते का? नाही होऊ शकत आहे. तसंच गॉडपासून मिळालेला तो जो स्पार्क आहे ना, तो स्पार्क नाही मिळाला तर ह्युमन लाईफ नाही होऊ शकत. म्हणून त्या रिलेशनमध्ये आपण मेल बोलतो. असं नाही की आपण फेमिनिन हो हा म्हणून आपण देवाला फिमेल बनवायला पाहिजे, असं नाही.
आणि तुम्हाला कोण सांगतं तू हा माणूस तुझा डॅडी आहे करून? है ना? आपल्याला लहानपणापासून तर मम्मीचं दूध पिला माहिती आहे. आपण जर जास्ती इंटरनली मेडिटेट केला, सगळा केला ना, तर तुम्हाला समजू शकते, की नाही मी या बाईच्या पोटात होती आणि मी अशी डेव्हलप झाली, असा डेव्हलप झालो, असं अनकॉन्शियस पर्यंत जाऊन समजू शकते. है ना? आणि मग नंतर मग तिने दूध पाजला. म्हणजे मम्मी आहे करून सांगायला आपल्याला प्रूफ नाही लागत. ही मम्मी आहे करून सांगायला प्रूफ नाही लागत. पण हा तुझा डॅडी आहे सांगायला काय लागतं? प्रूफ लागतं. कारण जोपर्यंत तुमची मम्मी नाही सांगत आणि तुमची फॅमिली सांगते हा तुझा डॅडी आहे ना, तोपर्यंत तुम्हाला प्रूफ नाही लागत. म्हणून आहे ना, देव काय आहे ना, हे समजायसाठी तुम्हाला ना, या क्रिएशन तुम्हाला प्रूफ करून देतं, की देव आहे करून. क्रिएशन तुम्हाला हे तुम्हाला मटेरियल वर्ल्ड आणि क्रिएशन आणि तुमचा इथं एक्झिस्टन्स आहे ना, हे प्रूव्ह करायला आहे ना, कायच नाही लागत. तुम्हाला समजतं की तुम्ही इथं आहात, तुम्ही जिवंत आहात, तुम्ही इथं श्वासोश्वास घेता, सगळं करता. हे प्रूव्ह नाही व्हायला लागत. पण गॉड हाय हे प्रूव्ह करायला तुम्ही जेव्हा क्रिएशनचा हेल्प घ्याल ना, क्रिएशनला तुम्ही जेव्हा विचाराल ना, क्रिएशनमध्ये तुम्ही जेव्हा अंडरस्टँड करायला घ्याल ना, तेव्हा तुम्हाला समजतं की नाही, गॉड आहे करून. आणि आपल्याला कोणी सांगितलं आपल्या स्टार्टपासून ज्यांनी एक्सपिरियन्स केला ना गॉडला, त्या लोकांनी आपल्याला सांगितलंय की गॉड आहे करून. म्हणून आपल्याला गॉडसाठी प्रूफ नाही लागत. आपल्याला प्रूव्ह नाही करायचंय गॉड आहे की आणि आपल्याला बिलीव्ह पण नाही करायचं की गॉड आहे. वी नो दॅट देअर इज अ गॉड. आणि त्या गॉडचं रिलेशन आपण त्या यूज करतो या नमाजीमध्ये सगळ्या. कारण नमाज ही सर्व्हिस ऑफ द हार्ट आहे. मनापासून आणि हार्टपासून नमाज केली पाहिजे. क्वेश्चन्स नाहीतर आपण संपवू लेक्चर. 50 मिनिट्स झालं आणि आपण 45 मिनिट्सचा लेक्चर घेतला. छोटा-मोठा क्वेश्चन असेल, काय असेल तर विचारा. कारण आता सणाच्या हिशोबाने आपल्या ह्याच्या-ह्याच्याने विचार असेल तर विचारा. नसेल तर दुसरा पण क्वेश्चन विचारला तर चालेल. पण असं काहीतरी कारण आता आपण डेज ऑफ ऑमध्ये चाललोय. हा जो डे आहे, आता जे सण वगैरे येतात ना, ते वेगळेच दिवस आहेत. तर त्या त्या दिवसामध्ये आपण चाललोय ना, म्हणून मी एक अधिक हा क्लास घेतो. या क्लासमध्ये तुम्हाला देवाची नावं ह्याच्यासाठी सांगितली. देवाची नावं इन द सेन्स व्हॉट इस युअर रिलेशनशिप विथ गॉड हे प्रूव्ह करतो तुम्हाला. सगळ्यात जो एक आहे ना देवाने स्वतःचं नाव आहे ना, "येही आशीर ये" असं पण नाव यूज केलं आहे. मीन आय आय विल बी व्हॉट आय विल बी असं त्याला बोलतात. पण तो आय विल बी तो नाही. तो असा नाव आहे ना, तो क्रिएशनच्या म्हणजे ह्या क्रिएशन व्हायच्या पहिलेचा पण नाव आहे. तो एकदम अल्टिमेट नाव आहे. तो नाव आपण युजच नाही करत नमाजीमध्ये कुठं. एखाद्या कुठल्यातरी नमाजीत वगैरे युज होतं कधीतरी तो. पण तो युज न केलेलं नाव आहे. देवांनी मोशेला जेव्हा देवांनी जे नाव सांगितलं ना स्वतःचं तो, की आय विल बी व्हॉट आय विल बी. म्हणजे देव काय पर्पज आहे आणि काय कशासाठी केलं आणि हे सगळं कशासाठी करतोय हे ते देवाने नाही सांगितलंय कोणाला. अल्टिमेटली काय ह्या जगाचा पर्पज आहे, कशासाठी बनवलाय, काय बनवलाय, कशासाठी करतोय, काय करतोय ते. तो तोरा पण नाही आपल्याला सांगत. कारण गॉड बोलते, की "आय विल बी व्हॉट आय विल बी." मला काय करायचंय ते मी करेन. मला जे करायचंय ते मी करेन. जो देवाचा प्लॅन आहे ना, तो देवाचा प्लॅन पण आणि कसा केला, काय केला, हे केला. तो अल्टिमेट गोष्ट देव कोणालाच नाही सांगत आहे. मोशेला पण नाही सांगत आहे. तोरामध्ये पण नाही सांगितलेली आहे. पण जे सांगितलंय तो नाव कुठून चालू होतं? योद हे आणि योद हे अँड वाव हे हा नावापासून चालू. आणि एलोहीम आणि हे जे नाव आहेत ना त्याच्यापासून चालू होते. एलोहीम हा नाव आहे ना, एलोहीम हा नाव आहे ना सिंग्युलर नाही, प्लुरल आहे. त्याच्यावरती इम आहे. इम म्हणजे काय? इम म्हणजे एकापेक्षा जास्त असल्यानंतर ते. पण तो सिंग्युलर नाव आहे. जसं आपल्याला 2 डोळे आहेत ना, 2 डोळे आहेत ना, पण आपण तुला डोळे आहेत की नाही असं बोलतो ना, तसं एनाईम बोलतात. एनाईम म्हणजे डोळे आहेत की नाही असं बोलतो. है ना? तर माणूस घेतला तर माणसाला 2 डोळे असतात ना. तर 1 डोळा नाही, 1 डोळ्याचा नाही ओझनाईम बोलतात कान. ओझनाईम 2 आहेत म्हणून. ओ है ना? तर 2 आहेत म्हणून त्याला बोलतात. तसा एलोहीम जर नाव घेतलं ना देवाचं, जरी तो प्लुरल असला ना, अनेकवचनी असला ना, तरी तो काय आहे? तो सिंग्युलर नाव आहे. का सिंग्युलर नाव आहे? कारण ते वेगवेगळा नाही सगळा. तो अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना, वेगवेगळे फोर्सेस, वेगवेगळे जे क्रिएशनमध्ये आणि ह्याच्यामध्ये ते चांगलं फोर्स, वाईट फोर्स, लाईट देणारा फोर्स, डार्कनेस देणारा फोर्स आणि वेगवेगळे जे सगळे फोर्स आहेत ना, ते फोर्स जरी वेगवेगळं असलं तरी त्याचा सगळ्यांचा सोर्स काय आहे? त्यांचा सोर्स एक आहे. तो जो सोर्स आहे ना, एक सोर्स, त्या एक सोर्सला आपण एलोहीम बोलतो. क्रिएशनचा. आणि तो एलोहिमचा जो फोर्स आहे ना, त्या एलोहिमच्या फोर्सनी हा अख्खा क्रिएशन बनवलंय. आणि तो एलोहिमचा फोर्स आहे ना, तो किंग सारखा आहे तो. कारण तो रूल करतो सगळं.
तो जज करतो. त्याच्यामध्ये त्याच्या मर्जीमध्ये आहे, त्याच्या ह्याच्यामध्ये आहे. तर आपण जेव्हा नमाज करतो आणि हे करतो ना, तर आपण काय करतो त्या फोर्सच्या पण म्हणजे तो जो क्रिएशन मधला जो फोर्स आहे ना, त्या फोर्सच्या पण वरच्या लेव्हलला आपण जातोय. त्याच्या पण वरच्या लेव्हलला आपण कनेक्ट करतो. ओके? एनी क्वेशन? सगळं शांत आहे तर असं बरं नाही वाटत. माईक माईक हे करा आणि क्वेशन विचारा. नावामध्ये आहे ना, होतात ना, असं काहीतरी शेक्सपियरची कोणाची आहे ना, व्हॉट इज इन द नेम? रोज त्या दुसरा पण नाव असेल तर त्याला तोच स्मेल येतो. तसा नाही आहे. ओके. म्हणजे जे नॉर्मल आहे तसं नाही. नेम इज व्हॉट? नेम इज तुमचा प्रॉफेसी आहे. युअर पर्सनल नेम इज युअर प्रॉफेसी. तुमचा सॉन्ग आहे या जगामधली तुमचं ह्या जगामधलं तुमचं व्हायब्रेशन्स आहे. तुमचं जे व्हायब्रेशन तुम्ही या जगामध्ये तुमचा सोल आहे ना, त्या सोलचं ते व्हायब्रेशन्स आहेत. तुमचा सोल ज्याच्याने हे करते ते तुमचं आहे. पर्सनल लेव्हलवर मी बोलतोय आपल्या. आणि जे बाकीचे तुमचं जे तुम्ही या जगामध्ये जे करता ना कामं, त्या कामाच्या हिशोबाने तुमचं नाव या जगामध्ये होतं. कोण तुम्हाला टीचर बोलतं, कोण काय बोलतं, कोण काय बोलतं. वेगवेगळी ते रिलेशनची नावं होतात ना, ते रिलेशन. पण ओरिजिनल तुमचं नाव काय आहे? तो तुमचा व्हायब्रेशन आहे. तसं ह्या जगामध्ये जो ओरिजिनल व्हायब्रेशन होते ना, तो ओरिजिनल व्हायब्रेशन क्रिएशनचा जो ओरिजिनल व्हायब्रेशन तो काय? एलोहिम आहे. ओके. पण एलोहिमचा व्हायब्रेशन जो आहे ना, तो नुसता ह्या जगामध्ये असेल ना, तर हा जग नाही राहू शकत. कारण तो किंग सारखा आहे. मग त्या एलोहिमच्या व्हायब्रेशनला कोणतरी हे करायसाठी, कोणतरी चेंजेस करायसाठी म्हणून आपण योध हे वाहावे नाव पण वापरतो. योध हे वाहावे म्हणजे त्याच्यामध्ये मर्सी पण येतं. कारण तो अख्खा चालला पाहिजे. म्हणजे तो कंटिन्युएशन मध्ये गेला पाहिजे ना, म्हणून तो मर्सीचं नाव येतं. आणि म्हणून आहे ना, देवाने जेव्हा माणूस बनवला ना, तर तिथं सेकंड चॅप्टर मध्ये देवाचं कुठलं नाव यूज केलेलं आहे? अदोनाय एलोहिम. योध हे वाहावे एलोहिम. म्हणजे काय? की मर्सी पण घेतली आहे. कारण आता पुढची जी क्रिएशन म्हणजे ह्युमॅनिटीची क्रिएशन आहे ना, ती क्रिएशन कशी आहे? ती नॅचरल लॉजनी नाही चालू शकत. आपल्याला जर नॅचरल लॉ मध्ये सोडला ना, ह्युमन बीइंग्सला, तर आपण नॅचरल लॉ मध्ये नाही चालू शकत. कारण नॅचरल लॉ चालवासाठी एलोहिम ही पॉवर बघते. ती जजमेंटची पॉवर आहे ती. ती पॉवर नॅचरल लॉ मध्ये ती पॉवर जी आहे ना, त्याच्यामध्ये आपण नाही जगू शकत. त्याच्यामध्ये जर आपण गेलो ना, तर आपण सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट आणि जंगल लॉ आणि त्या लॉ आहे ना, त्या लॉ मध्ये आहे ना, ह्युमॅनिटी प्रॉस्पर नाही होऊ शकत. म्हणून त्याच्यासाठी तो देवानी स्वतःची जी दुसरी पॉवर ह्याच्यामध्ये टाकली आहे ना, योद्धे व्हावे, लॉर्डची पॉवर म्हणजे मदरली पॉवर आहे ती थोडीशी. मर्सीची पॉवर आहे. ती जी पॉवर आहे ना, त्या पॉवरने ह्युमॅनिटी चालते. म्हणून आपल्या नमाजीमध्ये आपण नुसता एलोहीम नाव नाही यूज करत. प्रत्येक टायमाला आपण अदोनाय एलोहेनु, अदोनाय एलोहीम असंच नाव यूज करतो आणि उलटा पण एलोहीम, अदोनाय पण यूज करतो. पण त्याचा काहीतरी पर्पज असतो. त्याच्याने म्हणजे तो रिलेशन तसा हे करून ते पर्पजफुली काहीतरी होत असतं. आपल्याला ह्युमॅनिटी आहे ना, ह्युमॅनिटी वेगळ्या जगावर, वेगळ्या लेव्हलवर आणि ह्याच्यामध्ये जगते. पण वेगळ्या वर्ल्डमध्ये जगतोय. अख्खी जी नॅचरल वर्ल्ड आहे ना, ती लोकं वन विथ नेचर आणि वन विथ सगळं आहे. वन विथ तो एलोहिमच्या फोर्सच्या खाली येतात ते लोकं. आपण नुसत्या एलोहिमच्या फोर्सच्या खाली नाहीत. आपण एलोहिमच्या पेक्षा दुसऱ्या पण फोर्सच्या खाली आहोत. कारण आपलं आपण रिलेशन्स बनवू शकतो तसं. ओके. म्हणून माणूस आहे ना, वेगवेगळ्या गाढवासारखा पण वागू शकतो, वाघासारखा पण वागू शकतो, सारखा वागू शकतो. कारण आपल्यामध्ये ती एक छूट दिलेली आहे आपल्यामध्ये देवाने. ओके. समजलं? आणि चेंज काय करायचं असतं आपल्याला? आपला जो काम आहे ना, तो काम करायचं असतं. आणि आपल्या कामामधून आपण काम करताना आपल्यामध्ये जे ह्या जगामध्ये आपण जे आपलं काम करतोय ना, आपल्या बॉडीनी काम करतोय, तेव्हा आपल्या बॉडी चालवायसाठी जो आपला ॲनिमल सोल आहे ना, त्या ॲनिमल सोलचं सॉफ्टवेअर आपल्याला चेंज करायचं असतं. तर आपला गॉडली सोल आहे ना, त्याचं सॉफ्टवेअर गॉडलीच आहे. त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये कायच तो परफेक्ट सॉफ्टवेअर आहे. पण आपला ॲनिमल आहे ना, ॲनिमल म्हणजे तो खाली आहे तो. त्याचा सॉफ्टवेअर आहे ना, त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी चेंजेस करायचे असतात. त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये ॲनिमल क्वालिटीज आहेत. तर तो सॉफ्टवेअर आपण चेंज करत असतो. म्हणून जेव्हा सीन होतं ना, तेव्हा आपण कुठल्या लेव्हलला पडतो? ॲनिमल लेव्हलला, खालच्या लेव्हलला. आपल्याला परत आपल्या वरच्या लेव्हलला जायचं आणि वरच्या लेव्हलला जाताना आपल्याला काय करायचं? आपल्या ॲनिमलला लिफ्ट करायचंय. आपल्या ॲनिमलला लिफ्ट करायचंय. म्हणून तुला सांगते, की तू जेवायच्या पहिले आहे ना, तुझ्या ॲनिमलला जेवायला घाल.
नाही तुझ्या कुत्र्या मांजरीला नाही जेवलं का? म्हणजे आपण काय पण करायला गेलो ना, स्पिरिच्युअल काय पण करायला गेलो ना, तर आपली बॉडी सॅटिस्फाय पाहिजे. तर नाहीतर आपली बॉडी आपल्याला साथ नाही देणार आहे. आपली बॉडी आपला ॲनिमल चालवते. आपल्या ॲनिमलला आपण मारून जर स्पिरिच्युअल गोष्टी करायला गेलो ना, तर आपला ॲनिमल आपल्याला मागे खेचणार आहे. म्हणून आपल्या ॲनिमलला खायला घाल म्हणजे खायला असं नाही. त्याला त्याला जे पाहिजे ते त्याला दे. जास्ती ओव्हर अँड ऑल नको देऊ. त्याला दे. भुका नको ठेवू. उगाचच्या उगाच रोजं नको करू. उगाचच्या उगाच एक दाखवायला दुसऱ्या दुनियाला दाखवायला आणि हे करायला रोजा नको करू. जर खरोखर वाटतंय त्या ॲनिमलला पछतावा झालाय ना, तरच रोजा कर. आणि ते करून मग तो ॲनिमल लिफ्ट करायचा आपल्याला. आपल्याला आपलाच ॲनिमल नाही लिफ्ट करायचा. आपल्या एनिमीचा ॲनिमल पडला ना, एनिमीचा गाढव जर पडला ना, त्याच्या लोडखाली तर आपल्याला त्याला पण हेल्प करायचं जर माझा एनिमीचा गाढव त्याच्या लोडच्या खाली पडला खाली, तर मला जाऊन माझ्या एनिमीला हेल्प करायचं आहे. कशाला? त्याचा गाढव उचलायला. है ना? माझा एनिमी कोण आहे? माझा गॉडली सोलचा एनिमी कोण आहे? माझा गॉडली सोल आहे त्याचा माझा एनिमी कोण आहे? माझा ॲनिमल सोल त्याचा एनिमी आहे. है ना? माझ्या एनिमीचा गाढव कोण आहे? माझी बॉडी आहे. आणि पाप करून जर माझी बॉडी खाली पडली ना, तर माझ्या गॉडली सोलचं काम आहे, की ती एनिमीला पण उचलायचा. कारण गॉडली सोल गॉडलीच काम करणार आहे. तर हे जे रिलेशन्स आहेत ना, आपलं नुसतं आपला आणि देवाचं आणि आपलं आणि बाहेरचं रिलेशन आहे, तर आपलं आतलं पण रिलेशन आहे. तर आपलं आतलं पण रिलेशन आपल्याला सुधारायचं. कशासाठी करतोय? दुसऱ्यांना दाखवायसाठी करतोय, की खरोखर काय आहे त्याच्यासाठी करतोय, की नुसतं मला सगळ्या माणसांनी सद्दिक बोलावा, नमाजी बोलावा म्हणून करतोय? हे पण लक्षात ठेवा. कारण राजाच्या समोर जर जाऊन ॲक्टिंग केली ना, तर राजा जर अख्ख्या काय बोलतात ते प्रजेला समजेल, की हा माणूस किती हे आहे, ते आहे. पण राजाला समजणार नाही किती ॲक्टिंग आहे. आणि तो कोण आहे? तो देव आहे. किंग आहे तो. किंग ऑफ द किंग्स आहे तो. ओके? तर मला वाटतं माणसांना एवढा जास्ती लेक्चर नको आज. तर आपण बंद करू. यू वॉन्ट टू एनी अदर सब्जेक्ट टेल मी. 1 तासच झालाय आपला खरं. नो? जॉनी जॉनी येस समथिंग. नाही मी मी मागेच विचारला होता एक प्रश्न व्हॉट्सअप मध्ये की आपण ओळखू कसं शकतो की आपला आता अॅनिमल सोल आपल्यावरती काम करते, आपला मग गॉडली सोल काम करते, की आपला माइंड काम करते, की काय दुसरं असेल तर ते काम करते, हे असं आपण ओळखायचा कसा? सो दॅट वी नो की बाबा आपला अशी हे वृत्ती आहे की आपल्याला हे असं करायला पाहिजे किंवा हे. जसं आहे ना, आपण बोलतो ना गॉड वन, एलोहिम ज्या नावाचा अर्थ काय? गॉड इज वन ना. एलोहिम म्हणजे काय? प्युरल मध्ये नाव आहे सगळं. डिफरंट सगळ्या डिफरंट पॉवर्स आहेत या जगामध्ये. पण त्या सगळ्या डिफरंट पॉवरचा सोर्स काय आहे? एकच सोर्स आहे. तसा आपल्या ह्या बॉडीमध्ये ना, आपल्या बॉडीमध्ये जरी अॅनिमल सोल असला ना आणि आपल्या बॉडीमध्ये सगळ्या ज्या गोष्टी असल्या ना, तरी त्याचा सोर्स कोण आहे? आपला सोर्स, त्याचा सोर्स आहे ना, आपला गॉडली सोर्स आहे. कारण गॉडली सोल आहे ना, त्याच्याकडनंच तो सोर्स येते खाली. तर ॲनिमल सोलला जर गॉडली सोलचा सोर्स नाही मिळाला ना, तो ॲनिमल सोल आहे ना, ह्युमन ॲनिमल म्हणून राहील तो. त्याला स्पिरिच्युअलिटीमध्ये इंटरेस्टच नाही येणार आहे. स्पिरिच्युअलिटी आहे ना, माणसाला आहे ना स्पिरिच्युअली ह्युमन जो माणसाचा जो सोल आहे ना, देवाने जो बनवलेला जो ओरिजिनल माणसाचा सोल आहे ना, तो माणसाचा सोल जो आहे ना, तो ॲनिमल सोल आहे. जो मातीचा माणूस बनवला ना आणि मातीचा माणूस बनवलाय, तो मातीचा माणूस आहे ना, त्याचा जो त्याच्या आतमधली जी पॉवर आहे ना, लाईफ पॉवर जी आहे ना, ती लाईफ पॉवर त्याची ॲनिमलची पॉवर आहे. त्याला स्पिरिच्युअलिटी बद्दल कायच नाही लेणं-देणं आहे. तो ॲनिमल सारखा आहे. त्याच्याकडे खूप ॲनिमलिस्टिक पॉवर आहे. त्याला समजतं कधी पाऊस पडणार आहे. त्याला कितीतरी गट फीलिंग्ज असतात, हे असतात. तो ॲनिमल सोल जो असतो ना, त्याला खूप म्हणजे ह्या नॅचरल वर्ल्ड बरोबर आहे ना, खूप चांगला कोप करता येतो त्याला, ह्याच्यामध्ये. पण आपली जी ह्युमॅनिटीची लाईफ आहे ना, ह्युमॅनिटीची लाईफ आपण ह्या लेव्हलला वेगळ्या लेव्हलला नेली आहे ना, म्हणजे कल्चर बनवलाय आणि हे बनवलाय. आपण सगळ्या गोष्टी चेंज करतो ना, हा चेंज आणायची जी क्वालिटी आहे ना, कुठल्या पण क्रिएशन करायची जी क्वालिटी आहे ना, ही गॉडली क्वालिटी आहे. तर ही क्रिएशन करायची जी गॉडली क्वालिटी आहे ना, ही माणसामध्ये कशी कुठून येतं? त्याचा गॉडली सोलची जी पॉवर आहे ना, त्याच्यामधून येते.
तर ह्या जी क्रिएटिव्ह फोर्स आहे, फोर्स गिव्हिंगचा फोर्स आहे, ह्या जे सगळं आपण जे करतो ना, ह्या सगळ्या गोष्टी जे आपण करतो ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण गॉडली सोलच्या पॉवरनी करत असतो. ॲनिमल इन्स्टिंक्टच्या ज्या ॲनिमल इन्स्टिंक्टच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी करताना ना, जो सेकंड आवाज आपल्या संगती बोलत असतो ना, तो आपला गॉडली सोल असतो. ॲनिमल इन्स्टिंक्टच्या गोष्टी म्हणजे आता जेव्हा डोका फिरतो, कुठली तरी गोष्ट होते आणि डोका फिरतो आपला. म्हणजे नॉट असा ऑफिसची बिफिसची नाही बात करत मी. कुठलं तरी काहीतरी होतंय आणि आपला डोका फिरतंय आणि आपल्याला जेव्हा समजतं ना, की माझा डोका फिरतोय आणि आपण एकदम भडकायला लागतो. तेव्हा आपल्याला समजतंय आणि आपल्याला जे सांगते ना, की डोका फिरतंय, तर ती आपली गॉडली पॉवर असते. जर त्याच्याबरोबर कनेक्शनच नसेल ना, तर तो माणूस आहे ना ॲनिमल तो रस्त्यामध्ये भांडतात ना माणसं. एक दुसऱ्याला लाथा मारतात आणि शिव्या देतात, हे देतात. गाडी चालवताना हॉर्न वाजवून हे करतात ना. उगाच तुम्हाला पुढे गेलं म्हणून मागून येऊन पुढे जातात आणि हे जातात ते. ते आहे ना ॲनिमल सोलच्या क्वालिटीज असतात ना, ते ॲनिमल सोलच्या क्वालिटीज असतात. त्यांचा गॉडली सोल आहे ना, त्या गॉडली सोल आहे ना गप्प बसलेलं असतं. किंवा त्यांच्याकडे गॉडली सोल पण नसतं. सगळ्यांकडे गॉडली सोल नाही आहे या जगामध्ये. कारण गॉडली सोलचा कनेक्शन एकदा तुटला ना, तर तो गॉडली सोलचा कनेक्शन आहे ना, तो ॲनिमल सोल जोपर्यंत नाही करत ना, तोपर्यंत तो गॉडली सोल परत नाही कनेक्शन करत त्याच्यासाठी. तर आपला जो गॉडली सोल आहे ना, तो आपला गॉडली सोल बोलतो, "अरे झालं, झालं जाऊ दे चल, त्याला पुढे जायचं जाऊ दे." त्याने हॉर्न वाजवला तर आपण सॉरी, सॉरी बोलतो. ह्या ज्या सगळ्या गोष्टी छोट्या-छोट्या गोष्टी होतात ना, त्या गोष्टी कशाला होतात? तर आपण डरपूक आहे म्हणून नाही होत आहेत ते. आपल्यामध्ये तो गॉडली सोल आहे ना म्हणून होतात. तर आपल्याला आहे ना, स्वतःला आहे ना विचार करायचा आहे, की कुठली गोष्ट होताना आहे ना, मेजॉरिटी ऑफ गोष्टी आपल्याकडनं आहे ना, आता जी आपल्या कप्पाला क्लासला येतात ती माणसं आहेत आणि जी माणसं बाकीच्या हे करतात, आपल्या ॲनिमल सोलकडनं नाही होत असतात. पण कधी-कधी ॲनिमल सोल भारी पडतं आपल्याला. कधी-कधी आपला ॲनिमल सोल आहे ना भारी पडतं आणि तो भारी पडून आपल्याला खाली खेचतं. आणि ती खाली घेतल्यावर आपल्याला समजतं, की अरे मी माझ्या लेव्हलपेक्षा खाली गेलो. तेव्हा आपल्याला समजतं, की ती सीन आहे करून. कारण एखाद्या माणसाला समजलंच नाही, की त्याने सीन केली आहे करून, तर तो कसली माफी मागणार आहे? असतात ना आपण 2 माणसं भांडतात आणि ती लोकं त्यांची रिलेशनशिप कधीच चांगलं करायला नाही बघत. पण कोणाच्या तरी एखाद्याच्या मनात येत असतं ना, की अरे मी भांडलो, आपलं रिलेशन चांगलं केलं पाहिजे. अरे उगाच भांडलो, हे भांडलो. तो जो माणूस असतो ना, त्याचा गॉडली सोल त्याला सांगत असतं. पण ज्याचा गॉडली सोल नाही ना, नाही भांडलो चांगलं झालं, आता बातच नाही करायची आपण. त्याच्यासंगती संबंधच नाही ठेवायचे. तो पार्ट जो असतो ना, तो ॲनिमल सोलचा पार्ट आहे ना, त्याचा गॉडली सोल त्याच्यासंगती बोलत नसेल ना, तर तो ट्रायच नाही करणार आहे परत रिलेशन व्यवस्थित करायला, माफी मागायला काय. आणि माइंड आणि हे सगळं जरी असला ना, तरी तो बंडल आहे ना, एकच पॉवर जी त्याची पॉवर येते ना, ती पॉवर तिथूनच येते. ती पॉवर मॅनिप्युलेट होते ना, ते मॅनिप्युलेट होताना तर तुम्हाला समजलं ना, की तुमचा रॉंगकडे निगेटिव्हिटीकडे आणि रॉंगकडे मॅनिप्युलेट होते करून. कारण आहे ना, हा अख्खा जो सिस्टम आहे ना, त्या सिस्टममध्ये आहे ना, आपला कॉन्शियसनेस आहे ना, जिथं असेल ना, त्या हिशोबाने आपली बॉडी चालत असते. कोणाचा कॉन्शियसनेस त्यांच्या माइंडमध्येच असतं. ती लोकांना वाटतं माइंड म्हणजेच सोल आहे. माइंडसाठीच करतात ती लोकं. ती मला अशी बोलली, तो मला असा बोलला म्हणून असा झाला, असा आहे, माझ्याबद्दलच बोलत असतील. ही अशी जी माणसं असतात ना, त्यांचं कॉन्शियसनेस त्यांच्या माइंडमध्ये बसलेलं असतं. ती लोकं स्पिरिच्युअल लेव्हलच्या ह्याच्यामध्ये वर जाऊन बात नाही करू शकत. त्या लोकांना समजेलच नाही वर. कारण कॉन्शियसनेस त्यांचा वर गेला ना, कॉन्शियसनेस म्हणजे माझा अवेअरनेस जो आहे ना, मी कुठल्या गोष्टीसाठी अवेअर होतोय, त्या हिशोबाने आहे. तर आपला माइंड बोलते तेव्हा तुम्हाला समजेल ना, जर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये आहात ना, बरोबर? तुमचा माइंड इमोशनल गोष्टी घेऊन बोलतो. इमोशनलच्या ह्याच्यामध्ये सांगतो. इमोशनल ह्याच्यामध्येच करतो तो. तो दुसऱ्या गोष्टींमध्ये घुसत नाही. मग तो माइंड जर तुम्हाला सांगतोय ना ती गोष्टी किंवा हॅबिटनी करतोय तो, हॅबिटनी होतंय, हे होतंय, तर त्या माइंडमधून होतं. तर तुम्ही जेव्हा तुमचा कॉन्शियसनेस माइंड लेव्हलला असेल ना आणि ती गोष्ट झाली ना, तर तुमचा कॉन्शियसनेस वरच्या लेव्हलला परत गेल्यावर तुम्हाला जर समजते ना, की ती गोष्ट अरे मी हे काय केलं करून? तर तुमचा जो अवेअरनेस आहे ना, तो अवेअरनेस तुम्हाला सांगतं, की हा माझा ही गोष्ट मी माइंडनी केली करून. ती होताना होईल असं नाही. म्हणजे ती गोष्ट करताना तुम्हाला समजेल असं नाही. पण ती गोष्ट झाल्या-झाल्या 1 सेकंडनी, अर्ध्या सेकंडनी पण समजेल तुम्हाला, अरे मी बरोबर नाही करत आहे. कारण तुमचा कॉन्शियसनेस तिथं खाली पडला आणि परत वर आला. जेव्हा वर येतं ना, तेव्हा तुम्हाला समजतं, अरे हे रॉंग झालं करून. आपण कधी-कधी भांडतो आणि मग जाऊन त्याला सॉरी बोलतो ना. भांडतो म्हणजे आपण फायर करतो कोणाकोणाला. आणि नंतर 15 मिनिटांनी, 5 मिनिटांनी, 2 मिनिटांनी त्याला बोलतो ना, "अरे माझा डोका फिरला म्हणून मी बोललो तुला." कारण जेव्हा डोका फिरला होता ना, तेव्हा तुमचा कॉन्शियसनेस तिथे खालच्या लेव्हलला गेला. पण तुमचा कॉन्शियसनेस तुमच्या परत वरच्या लेव्हलला येतो ना, तेव्हा तुम्हाला समजतं की अरे
त्याला मी दुखवला करून. सगळी माणसं नाही करू शकत. हा जो कॉन्शियसनेस जो ट्रॅव्हल करते ना, कोणाचं माइंडमध्ये, बॉडीमध्ये, याच्यामध्ये, त्याच्यामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये जो ट्रॅव्हल करते ना कॉन्शियसनेस, सगळ्यांचा नाही कॉन्शियसनेस. सगळ्यांचा कॉन्शियसनेस फिक्स बसतं. फिक्स कुठेतरी कोणाचं कॉन्शियसनेस त्यांच्या बॉडीमध्येच बसलेलं असतं. ते सगळ्या बॉडीसाठीच करतात. त्यांना फरकच नाही पडत काय कुठल्या पण गोष्टीचा. स्वतःचाच विचार करतात ते. खातील, पितील. खाताना तुम्ही बघाल तर ते खाताना तुम्ही ॲनिमलिस्टिक ह्याच्याने खातात ती लोकं आनंद घेऊन. ॲनिमलिस्टिक हे असतं त्यांचं. पण ते तिकडच फिक्स असतात. कोणाचं माइंडमध्ये बसलेलं असतं. कोणाचा इंटेलेक्टमध्ये बसलं असतं. ते प्रत्येक गोष्ट इंटेलेक्टनीच विचार करत असतात. पण तो फिक्स नाही बसला पाहिजे. तो फिक्स बसला ना, की त्याचा तो ट्रॅव्हल बंद झाला ना, की तुम्हाला चेंज नाही करू शकत. तुमचा सॉफ्टवेअर चेंज नाही करू शकत तुम्ही. कारण खालच्या लेव्हलला गेल्यावर तुम्हाला समजते ना तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये. कारण प्रत्येक जी गोष्ट होती तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुमचा डोका फिरला. पण डोका फिरायसाठी तुम्हाला समजलं पाहिजे ना, की तुमचा डोका फिरते करून. तुमच्या बॉडीच्या सॉफ्टवेअरमध्ये ती गोष्ट आहे, की तुमचा डोका फिरते करून. पण तुम्ही त्या लेव्हलला तुमचा अवेअरनेस त्या लेव्हलला गेल्यावर तुम्ही परत जेव्हा तुमच्या वरच्या अवेअरनेसमध्ये आलात, तेव्हा तुम्हाला समजते, की माझ्यामधला एक हे आहे, की मी डोका फिरतोय माझा. लवकर डोका फिरतोय, क्विक टू अँगर आहे. मग तुम्ही त्याच्यावर काम करू शकता. मग काम केल्यावर काय ते तुम्ही तो सॉफ्टवेअर चेंज करता. जसा कोणाला खोटा बोलायचा हे सवय असतं. खोटा बोलायची सवय असते कोणाकोणाला. आणि त्या माणसाला नाही माहिती असतं, की त्याला ती सवय आहे करून. त्याला वाटतं, की नॉर्मल आहे करून. पण जर कॉन्शियसनेस त्याचा वर गेला ना, तर त्याला समजतं, की ना माझ्यामध्ये ही साला काहीतरी सवय आहे, खोटा बोलतो. मग तो त्याच्यावर वर्क करू शकतो. तर तुम्हाला ती निगेटिव्ह जेव्हा गोष्ट समजतं ना, निगेटिव्ह गोष्ट कुठली समजते आणि तुम्हाला जेव्हा समजतं ना, की हे मला चेंज केलं पाहिजे. तो तो जी आहे ना, तो तुमचा अवेअरनेस आणि कॉन्शियसनेस आहे. तो कॉन्शियसनेस तुम्हाला फक्त हेल्प करत असतो तुम्हाला सांगायला, की तुमच्यामध्ये काय हे आहेत, निगेटिव्ह काय आहेत आणि पॉझिटिव्ह काय आहे, तर पॉझिटिव्ह पण तुम्हाला समजलं, मग तुम्हाला समजतं, की मी माझ्या पॉझिटिव्ह वाढवू शकतो करून. आपल्याकडे पॉझिटिव्ह जी गोष्टी असतात ना, कितीतरी पॉझिटिव्ह गोष्ट पण असते ॲनिमल लोकांना. म्हणजे कुठल्या गायी असतात ना, ते 40 लिटर दूध देऊ शकतात. ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्या गायीची. तसं आपल्या ॲनिमलकडे पण पॉझिटिव्ह गोष्टी आहेत काहीतरी ज्याच्याने काहीतरी पॉझिटिव्ह होऊ शकतं. मग आपल्या कॉन्शियसनेसला जेव्हा समजतं ना, की ह्या पॉझिटिव्ह गोष्टी माझ्याकडे आहेत आणि ती पॉझिटिव्ह गोष्ट जेव्हा तो यूज करायला लागतो ना, तेव्हा तो त्याच्या सॉफ्टवेअर मधला ती गोष्ट वाढवते, जी पॉझिटिव्ह आहे आणि जी निगेटिव्ह आहे ती तो चेंज करते. कारण ते कसा समजेल ना, तुमचा तो एक्सपिरियन्शियल आहे तो. त्याच्यासाठी असा पॉइंट नाही करू शकत. कारण ह्या सगळ्या ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या ना, माइंड, हे, ते, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस सगळा माइंड सांगितलं. ते पिन पॉइंट नाही करू शकत, ब्रेनच्या इथं ते आहे, तिथं ते आहे, ते आहे. आपला अवेअरनेस आहे ना, ते आपल्याला आपला अवेअरनेस आपल्याबद्दल अवेअर करतो. आपला अवेअरनेस जेव्हा आपल्याला पोट दुखलं, तर आपल्याला अवेअर होतो ना आपण, की पोट दुखतंय करून. है ना? आपल्याला खूप जास्ती ॲसिडिटी झाली, तर मग आपलं पोट आपल्याला हे करतं ना, की अरे काहीतरी ॲसिडिटी होतंय, काय होतंय, ते हे वर येतंय तसं. तर तसा आपला जो अवेअरनेस आहे ना, आपल्या ह्या गोष्टींबद्दल आपल्याला सांगत असतो, जे आपल्यामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहेत. तर ते माइंड आहे, हे आहे, ते नाही. माइंड म्हणजे जे इमोशनली तुम्हाला हे करतात ना, म्हणून मी सांगितलं ना, की आपला सोलचा कंट्रोल कसा आहे. नेशामा, नेफेश, है ना, रुआ, नेफेश सांगितलं ना. सोलचा कंट्रोल तसा आहे. तर कंट्रोल तसा आहे तसं म्हणजे माइंडचा कंट्रोल कुठे आहे? माइंडचा कंट्रोल रुआकडे आहे. रुआकडे म्हणजे पण माइंड काय करतं इमोशनला घेऊन करतं प्रत्येक गोष्ट. आपलं नेफेश बॉडीली आहे. त्याचा ब्लड बरोबर आहे. त्याचा काय आहे? तर आपल्या इन्स्टिंक्ट बद्दल आहे. ते इन्स्टिंक्टच्या ज्या गोष्टी आहेत ना, ते आपल्या बॉडीली इन्स्टिंक्टच्या गोष्टी त्या आपल्या नेफेसच्या खाली येतात. नेफेसचा त्याच्या म्हणजे सोलचा आपला जो सोल जिथून गॉडली सोलचा जो स्पार्क आहे ना, तो जिथून काम करते ना, तर नेफेशमधून काम करते. जो नेफेशमधून काम करते ना, तो आपल्या ह्याच्या इन्स्टिंक्ट्समध्ये काम करते. मग इन्स्टिंक्टमध्ये जर एखादा माणूस चुकत असेल ना, इन्स्टिंक्ट्स पण आहेत ना, सेक्शुअल इन्स्टिंक्ट्स आहेत, खायचे इन्स्टिंक्ट्स आहेत, काहीतरी कोणाचा मारायचा इन्स्टिंक्ट आहे, चिमटा घ्यायचा इन्स्टिंक्ट्स आहेत. कितीतरी माणसाला कितीतरी इन्स्टिंक्ट्स आहेत. आपल्या आपल्या बॉडीली नीड्ससाठी इन्स्टिंक्ट्स आहेत, पण माणूस निगेटिव्ह यूज करतो ना इन्स्टिंक्ट्स. तर ती निगेटिव्ह जेव्हा यूज करतो ना, तेव्हा आपल्या नेफेसच्या थ्रू आपल्याला समजतं, की अरे ही निगेटिव्ह इन्स्टिंक्ट मला चेंज करायची. मग ती चेंज करायचा पाथ पण तोच आहे. तसं इमोशनल इन्स्टिंक्ट्स आहेत ना, ते आपला रुआ हार्टच्या थ्रू करतंय. पण आपल्या हार्टच्या थ्रू कुठं करतोय तो? माइंड मधून करतोय. मग माइंड मधून इमोशनल गोष्टींमध्ये जेव्हा आपण हे करतो ना, मुद्दाम कोणाला त्रास देतोय, मुद्दाम ब्लॅकमेल करतोय, मुद्दाम हे करतोय.
केला खाऊन साल फेकतोय तो पडावा म्हणून. ह्या ज्या माइंडच्या हे असतात ना, माइंडच्या गोष्टी करतोय. इन्सल्ट करतोय. कोणाला तरी मुद्दाम सगळेजण त्रास देतात. सगळ्यांना हे मॅनिप्युलेट करतोय. हे ते माइंडच्या गोष्टी असतात. मग आपल्याला जर ते समजलं तर आपल्याला आपल्या माइंडच्या सॉफ्टवेअर आपल्याला चेंज करायचं. तसं इंटेलेक्चुअल पण गोष्टी आहेत. मी बोलीन तसंच होईल. मी बोलीन तसंच करायचा. इंटेलेक्चुअली आपल्याला कॉन्सेप्ट बनवायचे असतात. पण तो कॉन्सेप्ट बनताना ती सगळा अख्खा क्रिएशनमध्ये कसा फिट होईल ते सगळ्यांनी मिळून फिट करायचं असतं. कारण राजाने राजाच्या हिशोबाने किंगडम बनवलं तर तिथंच राजवाड्यामध्ये फार्मर नाही राहू शकत ना. एखाद्या राजाने ठरवलं मी किंगडम बनवीन म्हणून त्याने अख्ख्या किंगडम मध्ये राजवाडाच बनवला. तर फार्मर लोक कसं तिथं जगतील? कारण फार्मर लोकांना फार्मलँड पाहिजे. लोकांना फार्मिंग करायसाठी पाहिजे ना. तर तसं त्या लोकांच्या हिशोबाने, यांच्या हिशोबाने तो जो आहे ना इंटेलेक्चुअल याच्यामध्ये येतो. पण इंटेलेक्चुअल मध्ये उलटा पण असतं. स्टबर्ननेस असतं. असाच झाला पाहिजे. तसा का केलास? ते त्या ज्या गोष्टी आहेत इंटेलेक्चुअल आणि अजून कितीतरी इंटेलेक्चुअल मध्ये येतात. इंटेलेक्चुअल मध्ये लॉंग टर्म हे करून कोणाला तरी पाडायचा, लॉंग टर्म हे करून कोणाचं तरी हे करायचा, लॉंग टर्म वाईट गोष्टीसाठी प्लॅनिंग करायचं ना, ते पण इंटेलेक्चुअल याच्यामध्ये येतं. पण तो पण चेंज करता येईल आपल्याला. कारण जर आपल्याला कॉन्शियस आपण झालो ना त्या गोष्टीबद्दल, कारण जर आपण इव्हल गोष्टी करायसाठी एवढा लॉंग टर्म प्लॅन करू शकतो ना, तर जर आपण ते चेंज केला तर आपण पॉझिटिव्ह करायसाठी ते किती चांगला युज करू शकतो. असं असतं ते. पण तो अख्खा सिस्टम, तो अख्खा जो आपला हा सॉफ्टवेअर आहे ना, ॲनिमल बॉडीचा जो सॉफ्टवेअर आहे ना, ॲनिमल सॉफ्टवेअर तो ह्याच्यासाठीच दिलाय, की आपला सोल आहे ना, इथं काहीतरी एक्सपिरियन्स करते आणि काहीतरी काम करते. चेंज करायचं काम करते. हा वर्ल्ड चेंज करायचं काम करते. हा वर्ल्ड चेंज करायचं हे ना. मी एक लास्ट गोष्ट सांगतो तुम्हाला आणि आपलं लेक्चर संपवू. आदामाने आहे ना तो फल का खाल्ला? आदाम आणि हवानी आहे ना तो फल का खाल्ला? हे तुम्ही विचार करा तर तुम्हाला समजेल. देवाने आहे ना तो गार्डन मध्ये आदाम म्हणजे सिम्बॉलिकल, ती स्टोरी सिम्बॉलिकल आहे. आपण आहे ना ती नॉलेजचा फल करून आपण घेतो आणि आपण ते एवढा विचार करतो ना की आपण त्याच्यामधला आहे ना रसच नाही काढत आहे. आदामाने फल का खाल्ला? तो देवाने आदामाला बनवला आणि कुठे ठेवला? त्या गार्डन मध्ये ठेवला. गार्डन मध्ये ठेवून देवानी काय सांगितलं त्याला? की ह्या गार्डन मध्ये मी वेगवेगळी सगळी जी झाडं लावलीत, सगळी फळं लावलीत, सगळ्या झाडं लावलीत ना, तू सगळ्या झाडांचा फल खाऊ शकतोस. फक्त हा एक मधी झाड आहे ना, त्या झाडाचं फल नाही खाऊ शकत. ओके. आता त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ असा आहे की देवाने आहे ना अख्खा परफेक्ट, सगळा अख्खा क्रिएशन परफेक्ट बनवलाय देवाने. परफेक्ट आहे. कारण खाऊ शकतोस म्हणजे काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ खाऊ शकतोस? दॅट यू आर अलाउड टू ईट इट म्हणजे काय? तुम्हाला कोशेर ना, म्हणजे ते कोशेर आहे आणि हा झाड तू नाही खाऊ शकत म्हणजे तो झाड काय आहे? नॉन कोशेर आहे. है ना? आपण गोट खाऊ शकतो, असा केल्याने अशी शेती केल्यावर आपण गोट खाऊ शकतो, कोंबडी खाऊ शकतो. का? कारण ती कोशेर आहे. पिगनी, कॅमलनी हेर नाही खाऊ शकत का? कारण ते नॉन कोशेर आहे. बरोबर? म्हणजे गार्डन मध्ये सगळा कोशेर होता. एकच गोष्ट नॉन कोशेर होती. कुठली गोष्ट नॉन कोशेर होती? तो झाड. कारण तो अलाउड नव्हता खायला. तर देवाने जी क्रिएशन बनवली ना, देवाने अख्खी क्रिएशन बनवल्यावर त्या क्रिएशन मध्ये देवाने सगळा परफेक्ट बनवला. एव्हरीथिंग वॉज परफेक्ट. परफेक्शन बनवला होता. एकच गोष्ट इम्परफेक्ट बनवली होती. नॉन कोशर म्हणजे काय? इम्परफेक्ट आहे. ती तुमच्यासाठी परफेक्ट नाही. कोशर म्हणजे काय? ती परफेक्ट आहे. नॉन कोशर म्हणजे काय? ती नॉन इम्परफेक्ट आहे. यू आर नॉट अलाउड टू ईट इट म्हणजे काय? ती इम्परफेक्ट आहे. तुमच्या इट इज नॉट फॉर यू. है ना? म्हणजे एकच गोष्ट होती जी देवाने इम्परफेक्ट बनवली होती या जगामध्ये. काय जगामध्ये इम्परफेक्ट बनवली होती? तो झाड ज्याला आदामला सांगितलं होतं की खाऊ नको. ओके, इथपर्यंत समजते मी काय बोलतोय ते आता? ओके. आता आदामाने विचार केला की मला देवाने बनवला कशाला मग? सगळं परफेक्ट बनवलं देवाने. सगळं परफेक्ट बनवलंय. हा झाड परफेक्ट, हे परफेक्ट, हे परफेक्ट. सगळं परफेक्ट आहे. आणि आणि मला काय काम दिलंय गार्डनमध्ये? गार्डनमध्ये देवाने काम दिलंय त्याला. काय काम दिलं? गार्डनची देखभाल कर करून. काम दिलंय त्याला. त्याला गार्डनमध्ये आराम करायसाठी नाही ठेवलं होतं. आराम करायसाठी ठेवला होता काय? तोरा सांगते ना आपल्याला की वाय त्याला काम करायसाठी ठेवलं होतं. वर्क है ना, लुक आफ्टर द गार्डन. तू ते काय काम करू मी? माझं काय काम आहे? हा झाड परफेक्ट आहे. ह्याला मला पाणी पण नाही घालायला लागत, काय नाही. परफेक्ट आहे. मी पाणी घातलं तर तो इम्परफेक्ट होईल कारण तो परफेक्ट झाड आहे. परफेक्शन मध्ये बनवलंय देवाने. ह्या झाडाला परफेक्शन मध्ये आहे. मग एकच झाड आहे जो इम्परफेक्ट आहे, त्याला मला बघायचंय. है ना? एकच झाड आहे
जो देवाने लावलाय, ट्री ऑफ नॉलेज ऑफ गुड और इव्हल, तो इम्परफेक्ट आहे. मग माझं काम काय आहे? माझं काम तो झाड बघायचं आहे. का? कारण तोच इम्परफेक्ट आहे. बाकीचं झाड तर सगळं परफेक्ट आहे. तर मी कुठल्या झाडामध्ये काम करायचं आहे मला? ह्या झाडामध्ये काम करायचं आहे. आता आदाम जेव्हा त्या झाडाबरोबर काम करतोय ना, तर आदामच्या लक्षात एक गोष्ट येते, जी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेली आतापर्यंत गोष्ट, की आपण आहे ना दुसऱ्याला चेंज नाही करू शकत. आपण आपल्याला चेंज करू शकतो फक्त. आपण अख्खी जग दुनिया चेंज नाही करू शकत. आपण आपल्या डॅडीला पण नाही चेंज करू शकत, भावाला पण नाही चेंज करू शकत, बहिणीला पण नाही चेंज करू शकत. आपण फक्त आपल्याला स्वतःला चेंज करू शकतो. आपण किती पण मॅनिप्युलेट केला कोणाला पण ना, तर तो समोरचा माणूस मॅनिप्युलेट होऊन ना तो चेंज नाही होणार आहे. पण आपण स्वतःला मॅनिप्युलेट केलं ना, तर आपण चेंज झाल्यानंतर सगळ्या गोष्टी चेंज व्हायला लागतात. है ना? जर तुम्हाला फ्रेंड्स बनवायचे आहेत ना जास्ती, तर तुम्ही आहे ना सगळ्या फ्रेंड्स शोधत नाही पडत. तुम्ही जास्ती फ्रेंडली होता. इफ यू बिकम मोर फ्रेंडली, काय होतं अख्खी जग दुनिया तुमची फ्रेंड होते. है ना? तुम्हाला जर एकदम सुंदर बनायचं आहे, सगळ्यांना अख्ख्या जग दुनियाला तुम्हाला सुंदर दिसायचं आहे. तर जग दुनियाला तुम्ही सांगा, "मी सुंदर आहे, मी सुंदर आहे," असं तुम्ही सांगून लोकांना दिसणार. तर तुम्ही तुमच्यावर वर्क कराल, तुम्ही तुमच्यावर काम कराल, जिममध्ये जाल, हे जाल, ते जाल आणि अजून काय-काय कराल. तुमच्यावर वर्क केलं तर तुम्ही सुंदर दिसाल ना. तर तसं एक क्वालिटी आदामाच्या लक्षात ह्युमॅनिटीच्या लक्षात एक क्वालिटी लक्षात आली, की मी दुसऱ्याला चेंज नाही करू शकत. मी फक्त मला चेंज करू शकतो. मी मला चेंज करू शकतो. आता माझं काम काय? माझं काम आहे हा झाड आहे ना, ट्री ऑफ नॉलेज ऑफ गुड और इव्हल, त्याला चेंज करायचं माझं काम आहे. आता मी त्याला कसं चेंज करू? कारण माझ्यामध्ये जी क्वालिटी देवाने दिली आहे ना, देवाने अशी क्वालिटी दिली आहे, की मी मलाच चेंज करू शकतो. मी दुसऱ्याला नाही चेंज करू शकत. तर मग हव्वानी काय डिसाईड केलं? हवा बोलली, की ह्याच्यासाठी एकच आयडिया आहे. एकच वन अँड ओन्ली वन आयडिया, की आपण त्या झाडाला ना आपला पार्ट बनवू. वी विल मेक दॅट ट्री पार्ट ऑफ अस. बाय ईटिंग, जर तुम्ही पाव खाल्ला ना, तर पाव काय होतं? बिकम्स पार्ट ऑफ यू. If you eat meat ना, that meat becomes part of you. If you eat a banana, that banana becomes part of you. है ना? फिजिकल वर्ल्ड मध्ये तेच आहे ना. तो बनाना डायजेस्ट होतं, हे होतं आणि मग सगळ्या त्याच्यात एनर्जी येतं. मग तुमचा सेल बनतात त्याच्यानी, कुठला त्याचं काय असतं. तुमचा पार्ट बनतो तो. इट बिकम्स पार्ट ऑफ यू. हव्वाने लोअर लेव्हल मधून विचार केला, की आपण त्याला आपला पार्ट बनवू. देअरफॉर शी एट सिम्बॉलिकल आहे तो. तो जो नॉलेज आहे ना, इव्हल आणि गुड आणि इव्हलचा नॉलेज, ती लोकांनी तो घेतला आणि त्यांनी स्वतःचा पार्ट बनवला त्यांनी. आणि तो स्वतःचा पार्ट बनवल्यावर ह्युमॅनिटी इज वर्किंग. आदाम आणि हव्वापासून ते चाललेलं आहे. वी आर वर्किंग टू चेंज दॅट पार्ट, द नॉलेज ऑफ गुड अँड इव्हल इंटू कोशर. कोशर बनवतोय आपण त्याला. परफेक्ट बनवतोय आपण. कारण देवाने बाकीची सगळी झाडं बनवली ती परफेक्ट बनवली. फक्त तो एकच झाड इम्परफेक्ट बनवलं होतं. आणि तो इम्परफेक्ट झाडावर काम करायचा हा आपला काम होतं. म्हणून आदामाने तो फळ खाल्ला. By eating that fruit, he made that tree part of himself. And when something is part of yourself, you can change it. तुम्ही चेंज करू शकता की, कारण तुम्ही दुनिया नाही चेंज करू शकत, तुम्ही तुम्हाला स्वतःला चेंज करू शकता. आणि हा जो ॲनिमल सोल आहे ना तुमचा, तो ॲनिमल सोल तुम्हाला हेल्प करते, की इकडं हे चेंज व्हायचं, तिकडं हे निगेटिव्ह आहे, हे चेंज करायचं, ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह साठी यूज करायचंय. निगेटिव्ह गोष्ट पॉझिटिव्ह साठी यूज करते. सुरीनी कापाचा की सुरीनी सर्जरी करायची, हे ठरवायचा कसा, तो आपला कॉन्शियसनेस ठरवतोय. तो काम आपण करतोय. तर हा जो अख्खा जो स्टोरी सिम्बॉलिकल जी स्टोरी आहे ना आदम आणि हवाची, ती स्टोरी तेच सांगते, की वी आर रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग अँड वी आर रिस्पॉन्सिबल बिकॉज आपण आपल्याला आपला पार्ट केलाय. दुसऱ्या कोणाला ॲनिमल लोकांना माहिती नाही व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज इव्हल. ते लोक इन्स्टिंक्टवर जगतात. आपण इन्स्टिंक्टच्या वरच्या लेव्हलवर जगतोय. आणि तो इन्स्टिंक्टच्या वरच्या लेव्हलवर जो आपला जगणारा जो पार्ट आहे ना, ज्याला आपण कॉन्शियसनेस बोलतो, तो वर खाली जाते, सगळं जाते. त्याला ह्या सगळ्या वर्ल्ड मध्ये जायची पॉवर आहे. ही कॅन गो टू मटेरियल वर्ल्ड, ही कॅन गो टू इमोशनल वर्ल्ड, ही कॅन गो टू इंटेलेक्च्युअल वर्ल्ड. आणि ह्या सगळ्या वर्ल्ड मध्ये जाऊन तो काय करते, ह्या बॉडी मध्ये असताना तो हा जो झाड आहे ना क्रिएशन मधला, त्या झाडाला तो कोशर बनवते. आणि त्याचा ओरिजिनल त्याचं घर आहे ना, तो स्पिरिच्युअल लेव्हलचा घर आहे. तो जिथून पडलेला तिकडचा तो वरच्या लेव्हलचा आहे. तो सोर्सचा आहे. तो त्या सोर्स मधून तो ह्या
ठिकाणी फिरायचं काम करते सोल. तर तुमचा कॉन्टॅक्ट त्या सोल मध्ये असेल ना, तर तुम्हाला स्वतः दुसऱ्या माणसाने नाही सांगायला पाहिजे, तुम्हाला स्वतःला समजते की तुमच्यामधलं काय आहे. कारण ओनली यू कॅन चेंज युअर सेल्फ. आय कांट चेंज यू. आय कांट चेंज एनीबडी. इवन मोशे कुडंट चेंज ऑल द 600,000 पीपल हू ही ब्रॉट आउट. त्यांनी सांगितलं नुसतं, सांगून हे करून एक्सप्लेन करून तुमच्या आतमधला जो तुमचा हे आहे ना सिस्टम, तो तुम्ही चालू केला ना की तुम्हाला समजते आणि मग देन यू कॅन चेंज. तुम्हाला नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, इव्हल आणि गुड ह्याच्यामधला फरक माणसाला सांगायची गरजच नाही, कारण माणसाचा तो पार्ट आहे. ह्युमॅनिटीने खाल्लेला फल आहे तो. माणसाला समजतंय की इव्हल काय आणि गुड काय आहे. आणि तरी पण जाणबुजून इव्हलची जी साईड घेतात ना माणसं, तर त्या लोकांचा तो सोल कनेक्शनच तुटलेला आहे. सोल कनेक्शन तुटलेला आहे म्हणून ती लोक इव्हलची साईड घेतात. आपल्यामधला जो 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 वे आहे ना, तो आता अख्खा टोटल जे आपल्या कपाला क्लासमध्ये सगळ्या ज्या गोष्टी झाल्या ना, त्या गोष्टी लक्षात घेऊन ये, कारण की तो आपला सोल आहे ना, तो सोल तिथंच आहे, स्पिरिच्युअल लेवल मध्येच आहे, हायर लेवल मध्ये. तो ह्या बॉडी बरोबर कनेक्ट होते ना, तेव्हा तो बॉडी बरोबर कनेक्ट होते, तेव्हा त्याची जी लेवल आहे इंटेलेक्च्युअल, रुआख आणि नेफेश लेवल जी आहे ना, ती नेफेश लेवल काय आहे, तर त्याचा तो वे आहे, पाथ आहे त्याचा वर खाली जायचा. तर तो प्रत्येक पाथ कशासाठी आहे, नुसत्या ह्याच्यासाठी नाही. तो प्रत्येक पाथ त्या गोष्टीमध्ये त्याला चेंजेस करायसाठी त्याला हेल्प होते. तो त्या पाथनी तो हेल्प सॉफ्टवेअर चेंज करू शकतो तो. आणि तो सॉफ्टवेअर चेंज करायचा कसा, तो मी सांगून नाही होणार आहे. कारण मला जर माझ्यामधला निगेटिव्ह क्वालिटी समजली ना, तर माझी निगेटिव्ह क्वालिटी मी कसा करेन? बुक्स वाचून नाही होईल. तुम्ही आहे ना 100,000 बुक्स वाचा, की अँगरवर कसा कंट्रोल करायचा. तुम्हाला अँगरवर कंट्रोल करता नाही येणार, पण ती 1000 बुक मधला तुम्ही एखाद्या गोष्टी, हे गोष्टी आणि तुमच्याच लक्षात येत नाही, या ह्याच्याने अरे असं नाही होतं करून मला अँगर कंट्रोल. पण तसं नाही. मग तुम्हाला अँगर कंट्रोल, कशाला अँगर येते, कशासाठी मला राग येते, का मी असा वागतो, हे जर तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या इंटेलेक्च्युअल लेव्हलवरून तुम्ही त्या खालच्या लेव्हलचा विचार करता ना, तेव्हा तुम्हाला समजते आणि मग तुम्हाला बोलते की अरे मी ही निगेटिव्ह क्वालिटी पॉझिटिव्ह मध्ये पण युज करू शकतो. माणसांकडे जी निगेटिव्ह क्वालिटी असतात ना, ती निगेटिव्ह पॉलिटिकल वाले असतात ना, पॉलिटिकल पार्टीवालं, ती लोक खूप चांगलं अशी निगेटिव्ह क्वालिटी पॉझिटिव्ह साठी युज करू शकतात आणि पॉझिटिव्ह क्वालिटी निगेटिव्ह साठी युज करू शकतात. पण तो वेगळा सब्जेक्ट आहे. स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी आपल्याला आपला सॉफ्टवेअर चेंज करायचा आहे. का आपला सॉफ्टवेअर जो आहे ना, ॲनिमल सोलचा जो सॉफ्टवेअर आहे ना, तो सॉफ्टवेअर आहे, जो ट्री ऑफ गुड अँड इव्हल मध्ये मिक्स झालेला आहे. आणि तो आपण आपला पार्ट बनवलेला आहे. आपण ह्युमॅनिटीने तो आपला पार्ट बनवलाय. का? कारण वी कॅन चेंज ओनली व्हॉट इज पार्ट ऑफ अस. वी कांट चेंज विच इज पार्ट ऑफ अदर, म्हणजे अदर दॅन अस. तर तो अदर दॅन अस होता झाड, म्हणून अदामानी खाल्ला तुला. आणि आपण हा जग नाही चेंज करू शकत. आपण स्वतःला चेंज केला ना, की जग आपल्याला, हा जग चेंज होता अख्खं. आणि एक्सपिरियन्स करून बघा तुम्ही. तुम्ही स्वतःमधला काहीतरी चेंज केला ना, तर हा अख्खा जग चेंज व्हायला लागेल. आता ह्या जगामध्ये वॉर आहे, हे आहे, ते आहे, ते सगळ्या गोष्टी काय आहेत? कारण आपल्या अख्खी ह्युमॅनिटी त्या लेव्हलला पडलेली आहे. ह्युमॅनिटी त्या लेव्हलला पडलेली आहे जिथं सेल्फिशनेस, जेव्हा आहे ना, पहिले हा फोन आला ना, हे फोन आला आणि फ्रंट कॅमेरावाला फोन आला आणि माणसं सेल्फी घ्यायला लागली 3 जनरेशन पहिले. त्या टायमालाच माणसांना समजलं होतं, की आता माणसं आहे ना सेल्फिश व्हायला लागली खूप. कारण पहिले आपण आहे ना फोटो दुसऱ्यांचा घ्यायचो असं करून. "अरे रुक थांब, मी तुझा फोटो घेतो." आपण आहे ना कधीच फोटोमध्ये, जो फोटो काढतो तो फोटोमध्ये नसायचा. है ना? जो फोटो काढतोय ना, फोटोग्राफर कधी फोटोमध्ये नसायचा. पण तो थिंकिंग प्रोसेस कधीतरी चेंज झाला, की सगळ्या फोटोमध्ये मी पाहिजे. तो 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 जो थिंकिंग प्रोसेस आहे ना, तो थिंकिंग प्रोसेस नुसता सेल्फीमध्ये नाही चेंज झाला होता. अख्ख्या वर्ल्डच्या कॉन्शियसनेसमध्ये चेंज झाला तो. आणि त्याच्या पाय हा जो सेल्फिशनेस आहे ना, त्याचा त्याचा हा हे आहे. हे वॉर आणि हे आणि ते आणि ते प्रत्येक माणसाला स्वतःच रिच व्हायचं आहे, स्वतःच हे करायचं आहे, स्वतःच हे करायचं आहे. बाहेर कचरा पडलेला असेल तरी चालेल. पण माझं घर साफ पाहिजे, असं आहे सगळ्यांची मेंटॅलिटी. कारण स्लोली हा जग आहे ना, तो सेल्फिश व्हायला लागलाय. की मी मी तुम्हाला सांगतो, पहिले माणसं होती ना, ती लोकं स्वतःच्या घरी पण कचरा काढायची आणि बाहेर पण कचरा काढायची. आताची माणसं आहेत ना कितीतरी, मेजॉरिटी
स्वतःचा कचरा काढतात आणि घाण वास मारणारा कचरा बांधून बाहेर ठेवतात वास यायला, है ना? कारण आता तो जो कॉन्शियसनेस आहे ना, ह्युमन कॉन्शियसनेस आहे ना, त्या लेव्हलला गेलाय. तर मग ह्युमन कॉन्शियसनेस त्या लेव्हलला गेलाय, तर त्याचा हा वर्ल्डमध्ये तो परिणाम दिसतोय. हा परिणाम ह्याच्यासाठी आणि ते चेंज करायसाठी काय करायचंय? चेंज करायसाठी मला माझ्यामधला तो चेंज करायचा आहे तो. माझ्यामधली ती गोष्ट मी चेंज केली ना, तर वर्ल्डमध्ये एक चेंज झाला ना, तर तो टीप दुसरीकडे व्हायला लागेल टीप. आणि माझं लेक्चर ऐकून अजून 4 चेंज झाली ना, तर आपण दुसऱ्या वर्ल्डमध्ये दुसरा वर्ल्ड असेल हा. कारण प्रत्येक माणसाने स्वतःला चेंज केला ना, तर वर्ल्ड कारण मी आहे ना, कितीतरी माणसांबरोबर कनेक्टेड आहे. मॅक्सिमम 150-200 माणसांबरोबर. तसं प्रत्येक आपल्यामधला माणूस 150-200, 400-500 माणसांबरोबर कनेक्टेड आहे ना. तर व्हेन आय चेंज, व्हॉट इज हॅपनिंग माझं ते सगळं रिलेशन्स आहेत ना, सगळं हे जे माझे ज्यांच्याबरोबर रिलेशन्स आहेत, तो अख्खा सगळा तो स्ट्रक्चर चेंज होतोय. तुम्ही तुमच्याबरोबरचं स्ट्रक्चर चेंज होतंय. तर तसं जर स्ट्रक्चर चेंज झाला ना, तर एक माणूस 1000 माणसांना चेंज करू शकतो ना तो. कारण त्याचा रिलेशन चेंज झाला, की तसा तो व्हायब्रेशन चेंज होतात सगळे. आणि ते चेंज झालं, की तो त्याचा इफेक्ट खूप मोठा आहे. त्याच्यासाठी आपल्याला अजून एक लेक्चर घ्यायला लागेल. म्हणजे तो व्हायब्रेशन लेव्हल कसं आहे. ते बोलतात, की आहे ना एखादा जनरेशनमध्ये एखादा माणूस एवढ्या वरच्या लेव्हलला पोहोचू शकतोय ना, की त्याच्या व्हायब्रेशननी आहे ना, की अख्खा नेशन आहे ना चेंज होऊ शकतो. कधीतरी पैदा होतो तो, की त्याच्या व्हायब्रेशननी अख्खा नेशन पैदा चेंज करू शकतो आणि सेंच्युरीजमध्ये 2-2, 3-3, 4-4 सेंच्युरीजमध्ये कधीतरी एखादा माणूस असा पैदा होतो ना, की तो अख्खा आहे ना ह्युमॅनिटीचं व्हायब्रेशन चेंज करू शकतो. हे मोशे आणि हे सगळी जी माणसं होती ना मोशेसारखी, जी मोठी-मोठी आपल्याच नाही रिलिजनमधली, दुसऱ्या रिलिजनमध्ये पण आहेत ते. ती लोकांनी काय केलं, ती लोकांनी ह्युमन कॉन्शियसनेस चेंज केलेलं आहे. ती लोकांच्या ह्याच्याने ह्युमन कॉन्शियसनेस चेंज होऊन तो आत्तापर्यंत हे करतोय. पण ती लोकांनी चेंज करायसाठी ती लोकांनी स्वतःला चेंज केलं पाहिजे. स्वतःला चेंज केलंय त्या लोकांनी. तुम्ही जर तोराच्या पण गोष्टी वाचाल ना, तर तुम्हाला समजते की त्याच्यामध्ये प्रत्येक सगळ्यात रागीट माणूस जो होता ना, तो मोशे होता. त्याला एवढा डोका फिरला ना, की त्याने एका इजिप्शियनचा खून केला. इजिप्शियनला मारला त्याने. त्याच्यानंतर जेव्हा देव बोलतोय ना त्याला, की या सगळ्या माणसांना मी मारून टाकीन. यांनी काफची नमाज केली, तर तो सगळ्यात मर्सीफुल माणूस झालेला आहे. तू बोलतो, "तू असं नाही करू शकत. तू पाहिजे तर मला मिटवून टाक, पण तू त्यांना नको संपवू." तो किती चेंज झालाय बघा. कुठल्या ह्याच्यामध्ये होता माणूस, तो कुठल्या ह्याच्यामध्ये चेंज झालेला आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल ना, तर तो मोशेच्या स्टार्टच्या स्टोरी मधला थोडासा जो मोशे दिलाय आणि एंडच्या स्टोरी मधला मोशे दिलाय ना, त्याच्यामध्ये कितीतरी फरक आहे. नाही मोशे, किंग डेव्हिड सगळ्यांच्या स्टोरीजमध्ये तसंच आहे. योसेफची पण स्टोरी तेच सांगते. योसेफ पहिले ना खूप भाव-खाव होता. त्याच्या भावंडांना सांगते, "अरे, मी काय स्वप्न बघितलं माहिती? तुम्ही सगळं माझ्या पाया पडत होतो." काय स्वप्न बघितलं? डॅडी, मम्मी सगळं माझ्या पाया पडत होतं. तो भाव खाणारा माणूस आहे. पण एंडमध्ये जो जेव्हा फारो याच्याकडे उभा राहते आणि हे करते आणि त्याच्यानंतर तुम्ही ते वाचाल ना, तर तुम्ही बघता तो चेंज चेंज झालेला माणूस आहे. फुल चेंज झालेला माणूस आहे. कारण त्यांनी त्याची जी क्वालिटी आहे ना, स्वप्न बघायची क्वालिटी आणि भाव खायची क्वालिटी आणि सगळ्यांना अंडर कंट्रोल ठेवायची क्वालिटी, ती क्वालिटी पॉझिटिव्हसाठी यूज करतोय तो. अख्ख्या जगाला वाचवतोय तो. त्या सगळ्या स्टोरीजमध्ये अख्ख्या स्टोरी जर तुम्ही घेतली ना, तर त्याच्या 2 साइड आहेत. एक याकोबची पण एक साइड आहे आणि दुसरी साइड आहे. एक साइड याकोबची साइड आहे. जिथं तो चोरी करतोय त्याच्या भावाचा आहे. त्याच्या भावाला बोलतोय, की "हे खायला दे तुझा मला फर्स्ट बॉर्नचा हे दे मला." पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये तो इस्रायल आहे. तो जे कोण आहे तो इस्रायल आहे दुसऱ्या दुसऱ्या त्याच्या स्टोरीमध्ये. आपला जो 23 नंबरचा जो हे आहे ना, किंग डेव्हिडचा जो 23 नंबरचा जो अ, मी आता 1-2 मिनिटात संपवतो. 23 नंबरचा जो टप्पा आहे ना, त्या 23 नंबरच्या टप्प्यामध्ये ना 2 पार्ट आहेत. हा 2 पार्ट आहेत. एक पार्ट जो आहे ना वरचा पार्ट म्हणजे मिझमोर दावीद त्याच्यात तो वरचा जो पार्ट आहे ना, तो डेव्हिड राजाच्या स्टार्ट मधला सगळा सांगते आपल्याला. डेव्हिड राजाचा स्टार्टचा पिरियड सांगते आणि जो नंतरचा जो पार्ट आहे ना, एंडचा जो पार्ट आहे ना, तो डेव्हिड राजा किंग झाल्यानंतरचा आणि सगळा राजा झाल्यावरचा त्या टाईमाचा पार्ट सांगतोय तो. तर तुम्ही तो टप्पा वाचताना आहे ना, 2 पार्टमध्ये वाचा, की तो पहिला पार्ट आहे ना, तो वेगळी गोष्ट सांगते आणि शेवटचा पार्ट आहे तो वेगळी गोष्ट सांगते. पण त्या दोन्ही पार्टमध्ये तो काय सांगते, की म्हणजे
चेंजेस जे आहेत ना, ते चेंजेस मध्ये तो देवाला टाकतोय तो सगळं. की फॉर गॉडलीनेस मी चेंज झालोय करून. की गॉड इज माय शेपर्ड सांगतोय तो गॉडला शेपर्ड बोलतोय तो, कारण तो पहिलेच्या ह्याच्यामधला पार्ट आहे आणि इथं नेक्स्टच्या ह्याच्यामध्ये बोलते माझ्या शत्रूंमध्ये पण मी चाललं तरी मला सगळा मिळतोय करून. तो किंग आहे त्या टाइम. या दोन गोष्टींमध्ये सांगायचा पर्याय काय आहे, की यू कॅन चेंज ओनली युअर सेल्फ, आणि वेन यू चेंज युअर सेल्फ, नो, इट इज नॉट नेसेसरी दॅट समबडी विल कम अँड टेल यू. ओके, वी विल एंड द क्लास टुडे, कारण मला वाटतं कोणाची तरी मीटिंग आहे त्या लोकांची. ओके, थँक यू व्हेरी मच. यू कॅन स्टॉप द Thank you. recording first. Recording stop.